भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा इतिहास इथे घडला. एका वाक्यात त्याने वर्णन केलेले. कल्पना करा की जर का शिवाजी महाराज एक सेकंद बेसावत राहिले असते आणि जर का त्याचं काही बरं वाईट झालं असतं तर आज हा भारत जसा आपल्याला पाहायला मिळतो तसा पाहायला मिळाला नसता. आणि म्हणून नेता कसा असावा तर स्वतःच्या व्यक्तिमत्वातनं त्यांनी लोकांसमोर आदर्श निर्माण केला पाहिजे. आणि ज्या वेळेला नेता स्वतः पराक्रम करतो, मृत्यूला घाबरत नाही, त्यामुळे त्यातनं बाजीप्रभू निर्माण होतात, त्यातनं मुरारबाजी निर्माण होतात, त्यातनं तानाजी निर्माण होतो. नेता हा स्वतः धाडसी असावा लागतो. प्रत्येक जण दावे करत असतो, त्याबरोबर प्रतिदावे केले जातात. ही शिवाजी महाराजांच्या जीवनाला अत्यंत कलाटणी देणारी घटना होती. तर इतक्या वेळानंतर तो येतोय तर काय नेमकं त्याच्या मनात चालू होतं की तो अफजल खान इतका भयंकर आहे आणि तुम्ही महाराज त्यांना भेटायला चाललाय, नका जाऊ, असं पण काही जण अतिशय प्रेमापोटी ते बोलत होते. त्याचं पोट फाडलं, आपला बिचवा काढला, तो पोटात खुपसला आणि जो बाहेर काढला ते आतडच बाहेर आलं. नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, हिंदवी स्वराज अभियान ही चळवळ आम्ही न्यूज डंकाच्या माध्यमातून सुरू केलेली आहे आणि आपण सगळे त्याचे वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत ते नियमितपणे पाहतात. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता 351 वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आपण या सगळ्या शिवकाळाच्या संदर्भातले वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या इतिहासाचे वेगवेगळे पैलू जे आहेत ते तपासून पाहण्यासाठी या मुलाखती ज्या आहेत आपण घेतो आहोत. आज जो आपण विषय घेतलेला आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येऊन गेलेले आहेत आणि या प्रसंगांविषयी आपण ऐकत असतो, इतिहासामध्ये किंवा शालेय अभ्यासक्रमात वाचत असतो, पण त्याची खूप जी खोलवर अशी माहिती आपल्याकडे नसते, सखोल अशी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करत नाही. जुजबी आपल्याला माहिती असते. त्यातलाच एक प्रसंग म्हणजे अफजल खानाचा वध. आणि हा प्रसंग जो आहे तो जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे, पण ती सुद्धा माहिती जी आहे ती त्रोटक स्वरूपात असते की आणि चित्रपटांमधून आपण पाहिलेली आहे किंवा अन्य छोट्या पुस्तकांमधून पाहिलेली आहे. पण त्यामागची नेमकी पार्श्वभूमी काय होती, कशा पद्धतीने हा सगळा जो प्रयत्न होता त्या अफजल खानाला मारण्याचा, त्यासाठी नियोजन कसं करण्यात आलं, त्याच्यामध्ये किती म्हणजे एक आपण म्हणू शकतो 100% तो हा जो प्रयत्न आहे हा यशस्वी होण्यासाठी काय काय करावं लागलं, त्यात कोणती चूक राहू नये, कोणताही दोष राहू नये, या दृष्टीने शिवाजी महाराजांनी कसे प्रयत्न केले, त्याचे पुढे काय काय परिणाम झाले या सगळ्या एकूणच अफजल खान वधाचे, तर हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. कारण हा खूप महत्त्वाचा प्रसंग आहे. त्याच्यामुळे इतिहासामध्ये खूप मोठं असं परिवर्तन जे आहे ते झालेलं आहे शिवाजी महाराजांचा एकूण जो कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा. तर त्यामुळे तो जाणून घेण्याचा प्रयत्नच करणार आहोत आपण. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत इतिहास अभ्यासक मोहन शेटे आणि त्यांच्याशी आपण या सगळ्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. मोहनजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. न्यूज डंका या वृत्तपत्रानं शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त अशा प्रकारे त्यांच्या विविध पैलू उलगडणार हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा आपलं अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमात मला बोलवलं याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. सगळ्यात पहिली म्हणजे गोष्ट अफजल खानाचा वध, म्हणजे या संदर्भात जे काय आम्ही चित्रपटातून पाहिलं म्हणा किंवा शालेय इतिहास जो असतो त्याच्यामध्ये आपल्या समोर आलं तर ते कधी जुजबी होतं. म्हणजे त्याच्यामध्ये तो शामियान्यामध्ये आला, त्याला मारलं किंवा जे अंगरक्षक होते त्यांच्यात कशा पद्धतीने संघर्ष झाला वगैरे ही माहिती आपल्याला असते. पण जो त्याचं जे एक बॅकग्राऊंड आहे, त्याची पार्श्वभूमी जी आहे की अफजल खान तिथे येण्यामागचं कारण काय, त्याला तिथे का बोलवायचे, त्याला तिथे येऊन प्रत्यक्ष भेटून का मारायचे, ते आपल्याला करणं किती आवश्यक आहे. तर या दृष्टीने ती पार्श्वभूमी महत्वाची आहे. तर ती पार्श्वभूमी काय होती हे तुम्ही पहिल्यांदा आम्हाला सांगा, नंतर आपण त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींकडे वळूया. शिवाजी महाराजांचं जीवन हे अनेक नाट्यमय घटनांनी भरलेलं आहे. त्याच्यामध्येच एक अफजल खान वध. आणि तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की त्या घटनेमध्ये जे नाट्य आहे त्याच्यामध्ये आपण रमतो, पण या अफजल खान वध प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांचे अनेक गुण आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून ही लढाई अभ्यास करण्यासारखी आहे. तर शिवाजी महाराजांनी वयाच्या 12-13व्या वर्षीच या देशाची अवस्था बघितली होती. आदिलशाही,
कुतुबशाही, इमादशाही, फरीदशाही, निजामशाही आणि उत्तरेमध्ये मुघल बादशाही. आजच्या भाषेत सांगायचं तर भारताच्या छातीवरती 6 पाकिस्तान नाचत होते आणि पायाचा अंगठा टेकवावा एवढी इंचभर जमीन हिंदूंच्या ताब्यात नव्हती, स्वतंत्र नव्हती. पण हे दुःख शिवाजी महाराजांचं त्यांनी ओळखलं होतं की आपलं हे मातृभूमीचं दुःख आहे आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यांनी रायरेश्वरावरती प्रतिज्ञा घेतली, त्यांनी तोरणा घेतला, राजगड किल्ला स्वतः बांधला, कोंढाणा घेतला आणि 1648 मध्ये पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी फत्तेखानचा त्यांनी पराभव सुद्धा केला. मात्र त्यानंतर पुढची जवळजवळ 8 वर्ष ते थोडेसे शांत होते. याचं एक कारण असं की शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे दक्षिण भारतामध्येच होते, त्यांना अटक झालेली होती. शिवाजी महाराजांच्या चातुर्यामुळे ते सुटले, पण त्यांना पुन्हा अटक होऊ शकते ही काळजी शिवाजी महाराजांना होती आणि म्हणून त्यांनी फार मोठी हालचाल केली. मात्र 1656 साली त्यांनी अजून एक फार मोठी झेप घेतली आणि जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा पराभव करून जावळी आता ताब्यात आहे. जावळी म्हणजे तुम्ही परिसर लक्षात घ्या, वाई, प्रतापगड, त्याच्या आधी असलेला महाबळेश्वरचा डोंगर, खाली कोकणामध्ये उतरलं वरंगा घाटातनं की तिथे रायगड म्हणजे महाडचा संपूर्ण परिसर, हा सगळा परिसर म्हणजे जावळी होता. आणि एवढा मोठा भूभाग हा आदिलशहाचा शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यामध्ये घेतला. तर शिवाजी महाराजांचं सामर्थ्य वाढलं आणि स्वाभाविकपणे विजापूरकरांच्या मनामध्ये एक राग निर्माण झाला की या मुलाचा आता बंदोबस्त केला पाहिजे. विजापूरकर लोक अजून शिवाजी महाराजांना राजे मारत नव्हते. हा शहाजी राजांचा बंडखोरी करणारा मुलगा आहे आणि त्याचा बंदोबस्त केला पाहिजे असं त्याला वाटत होतं. आणि म्हणून विजापूरकरांच्या मनात आलं की आता शिवाजी महाराजांच्या विरुद्ध अशी मोहीम काढायची की त्याचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे. ही या अफजल खान वधाची पार्श्वभूमी होती हे आपण समजावून द्या. पण अफजल खान जेव्हा त्याचं हे आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला, त्याने तो विडा उचलला असं म्हटलं जातं, तर ते सगळं त्या दरबारामध्ये कशा पद्धतीने घडलेलं आहे? म्हणजे त्याच्याकडे जबाबदारी सोपवण्यामागचा काय उद्देश होता? त्याने ही जबाबदारी का स्वीकारली? त्याला ही जबाबदारी स्वीकारावीशी का वाटली? आणि म्हणजे आपण सहज पराभूत करू शकतो शिवाजी महाराजांना, किंवा जे त्यांनी ज्या पद्धतीने काबीज केलेलं आहे ते आपण पुन्हा मिळवू शकतो, आपली ताकद दाखवू शकतो, हे त्याला असं का वाटलं? काय नेमकं तिथे घडलेलं होतं? शिवाजी महाराजांनी स्वराज्याला सुरुवात केली तेव्हाच त्यांना माहित होतं की आपल्या अंगावरती संकट येणार. एका कवीने म्हणलंय, संकटाचा कोण केव्हा, दुःख खोटे दैन्य खोटे, मी तयाशी झुंजताना भोगले ऐश्वर्य. तर संकटाची झुंज देणं यात पुरुषार्थ आहे. तर कोणीतरी सरदार आपल्या अंगावरती येणार हे शिवाजी महाराज जाणत होते. कोण हे माहीत नव्हतं. पण तो अफजल खान आला. अफजल खान सामान्य नाही. आपण शिवाजी महाराज अफजल खान युद्ध समजून घेण्यापूर्वी अफजल खान ही काय ताकद आहे हे समजून घेतलं पाहिजे. खरं पाहिलं तो एका भटारणीचा म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या बाईचा मुलगा होता. तो स्वतःच्या कर्तृत्वानं, पराक्रमानं, शौर्यानं विजापूरच्या दरबारातला नामवंत सरदार बनला होता. म्हणजे असं नाही की कुठल्या सरदार घराण्यातला आहे, स्वतःच्या पराक्रमाने तो वरपर्यंत गेले. अफजल खानानी त्यावेळेचा जो दक्षिण भारत आहे, हे कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, केरळ, अगदी सिलोन पर्यंत त्याच्या पराक्रमाच्या बातम्या गेल्या होत्या आणि अनेक युद्धांमध्ये त्यांनी पराक्रम मिळवलेले होते. त्याचा दरारा प्रचंड होता. इतकंच नव्हे, तो अत्यंत हिंदू धर्माचा द्वेष्टा होता. त्याच्या पदव्या जर का आपण बघितल्या तर दीनदार बुत शिकन, बुत म्हणजे मूर्ती, मी मूर्त्या फोडतो. आणि दुसरी त्याची पदवी आहे शिकनंदाई बुतान, अशी पण एक पदवी आहे. आणि दीनदार कुफ्र शिकन, कुफ्र म्हणजे काफिर, काफिर म्हणजे जे मुसलमान नाहीत ते सर्व त्याच्यामध्ये हिंदू. म्हणजे मी काफरांची कत्तल करतो आणि मी मूर्त्या फोडतो, या त्याच्या पदव्या होत्या. असा तो हिंदूंचा द्वेष्टा होता. तो किती क्रूर असेल याचं एक उदाहरण सांगतो. जेव्हा तो शिवाजी महाराजांच्या विरुद्ध निघाला तेव्हा त्याच्या गुरुनी सांगितलं की बेटा तू याच्यामध्ये जिवंत परत येशील असं वाटत नाही. तेव्हा त्यांनी स्वतःच्या 63 बायका मारून टाकल्या. इतका भयंकर. तो स्वतःच्या घरामधल्या लोकांशी असं वागतो, तो शत्रूशी कसा वागेल? असा हा अफजल खान अत्यंत भयंकर होता. आणि कूटनीती म्हणजे कटकारस्थानं करणं, दगाबाजी करणं,
हे त्याच्या आपण म्हणतो ना डाव्या हातावरचं मळ आहे, इतकं तो सहज हे करू शकायचा. असा अफजल खान शिवाजी महाराजांच्या विरुद्ध येतोय ही साधी गोष्ट नाही. सर्व दृष्टीनं अफजल खान हा ताकदवान, त्याची स्वतःची ताकद बघितली तर तो 6.5-7 फूट उंचीचा आहे. पहाड सुद्धा तो हाताने वाकवायचा, इतकी ताकद त्याच्या बाहूंमध्ये आहे. वाईला येईपर्यंत त्याचं सैन्य 35,000 गेलेलं आहे. त्या सैन्याला हत्ती, घोडे, उंट, शस्त्रास्त्र, तलवारी, ढाली, भाले, संपत्ती कशाची कमतरता नाही. या तुलनेमध्ये शिवाजी महाराज बघितलं तर त्यांचं सैन्य फार फार तर 10 ते 15,000 एवढंच असणार आहे. त्यांच्याकडे शस्त्रास्त्रांची कमतरता आहे. आजपर्यंत युद्धाचा फार मोठा अनुभव नाहीये. त्यामुळे हे संपूर्ण युद्ध हे प्रतिकूल होतं. शिवाजी महाराजांची ताकद अतिशय कमी होती. या ठिकाणी एक प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो की शिवाजी महाराजांना अफजल खान हे चॅलेंज होतच, पण त्याही पेक्षा आपल्या आसपास असलेला तो समाज घाबरलेला आहे, ती त्यांची भीती हे शिवाजी महाराजांना सर्वात मोठं आव्हान होतं की यांना कसं जागं करायचं, यांना कसं पराक्रम करायला प्रवृत्त करायचं. तर त्यावेळेला कान्होजी जेथे आले होते शिवाजी महाराजांना भेटायला राजगडवरती, कारण कान्होजींना पत्र आलं होतं विजापूरच्या बादशाचं की ताबडतोब तुम्ही विजापूरच्या सरदार निघालेले आहेत अफजल खान, ते त्या वाईपर्यंत पोहोचलेले, तर तुम्ही तुमचं सैन्य घेऊन अफजल खानच्या छावणीत या. जर हे तुम्ही कराल तर तुम्हाला मान, सन्मान, पैसा सगळं काही मिळेल. पण याद राखा, जर का तुम्ही त्या शिवाजीच्या बाजूला गेला तर तुमचं घरदार उद्ध्वस्त होईल. म्हणजे एका बाजूला धमकी आहे, दुसऱ्या बाजूला आमिष आहे. ते पत्र घेऊन कान्होजी जे राजगडावरती शिवाजी महाराजांना भेटायला आले. काय केले शिवाजी महाराजांनी? ते म्हणले या पत्रात जे लिहिले ते बरोबर आहे, तर तुम्ही कशाला आमच्या बरोबर बोलता, तुम्ही जा अफजल खानाकडे. शिवाजी महाराज म्हणतायत जा अफजल खानाकडे. का असं म्हणतायत? त्यांची निष्ठा पक्की की तपासून बघायची. तेव्हा कान्होजी म्हणले महाराज आम्ही तुमच्या सगळं रायरेश्वरावरती आडाबाटा घेतल्या, त्याची हरामखोरी करायला ते होणार नाही. आणि तिथं कान्होजींनी आपल्या घरादारावरनं, आपल्या वतनावरनं, आपल्या उभ्या आयुष्यावरनं शिवाजी महाराजांच्या पायापाशी पाणी सोडलं. म्हणजे अशा प्रकारे शिवाजी महाराज आपल्या लोकांचा आत्मविश्वास जागृत करतात, लढायला प्रवृत्त करतात. एक तर कथा अशी आहे की शिवाजी महाराजांनी सांगितलं मला दृष्टांत झाला, आई भवानी प्रसन्न झाली आणि तिने सांगितली लेकरा मी तुझ्या तलवारीमध्ये आहे, तुला यश मिळेल. आता कथा आहे, आख्यायिक आहे, पण शिवाजी महाराजांनी असं सांगितलं याच्यात सुद्धा लोकांचा आत्मविश्वास जागा करावा असा त्यांचा हेतू असेल असा आपण अंदाज करू शकतो. त्यामुळे अफजल खान हे संकट महाभयंकर होतं आणि त्यामुळे शिवाजी महाराजांना त्यांच्याशी संघर्ष करणं हे फार मोठं आव्हान होतं, यात काही शंकाच नाही. जसं मी तुम्हाला मगाशी विचारलं की दरबारामध्ये म्हणजे आदिलशाही दरबारामध्ये जेव्हा अनेकांनी या संदर्भात प्रयत्न करायचं ठरवलं की आपल्याला जाऊन शिवाजींना रोखायचंय, तर त्यासाठी कोणी तयार होत नव्हतं, पण अफजल खान तयार झाला. तर तो तयार होण्यामागचं काय कारण होतं? म्हणजे तो पराक्रमी होता हे आहेच, पण तो एकमेव तयार झाला आणि त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवला गेला की हा जाऊन काहीतरी करू शकतो. त्याच्या मागची काय पार्श्वभूमी होती का? म्हणजे जसं आम्ही ऐकलेलं आहे की अफजल खानानेच शहाजी महाराजांना अटक करवलेली आहे किंवा शिवाजी महाराजांच्या बंधूंना सुद्धा त्याने मारलेलं आहे. तर ही सगळी पार्श्वभूमी असल्यामुळे त्याला कुठेतरी भोसले घराण्यावर हे आक्रमण करणं अधिक आपल्याला शक्य होईल असं वाटत होतं. अगदी बरोबर आहे. मगाशी मी सांगितलं की अफजल खान हा हिंदूंचा द्वेष्टा होता. त्यामुळे एक हिंदू मुलगा स्वतःचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ही कल्पना ही कुणाला सहन होणार नव्हती विजापूरमध्ये, आणि अफजल खानलाही ती सहन होणं शक्य नव्हतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे तो भोसले घराण्याचाच वैरी होता. शिवाजी महाराजचे थोरले बंधू संभाजी महाराज वास्तविक पाहता तेही आदिलशाहीचे सरदार होते, पण कनकगिरीला झालेल्या लढाईमध्ये त्यांनी संभाजी महाराजांना पुढे पाठवलं आणि अफजल खान त्यांच्या मदतीला गेलाच नाही. त्या युद्धामध्ये संभाजी राजांचा मृत्यू झाला. म्हणजे एक प्रकारे संभाजी महाराजांच्या मृत्यूला अफजल खानच जबाबदार. ज्यावेळेला शहाजी राजांना अटक करावी ही कल्पना आली त्यावेळेला अफजल खाननी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता. त्याच्यामध्ये बाजी घोरपडे पण होते, मुस्ताफा खान पण होता, पण अफजल खाननी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि शहाजी राजांना नुसतं पकडलं नाही, त्यांच्या हातापायात मणामणाच्या बेड्या घालून विजापूरच्या रस्त्यावरून त्यांची झिंड काढली होती. इतका हा राग आणणार होता. अजून एक मुद्दा लक्षात घ्या
जी वाई, ते वाई हे शहर शिवाजी महाराजांच्या ताब्यात आलं जावळीच्या विजयामध्ये. अफजल खान वाईचा सुभेदार होता. तेव्हा स्वतः अफजल खानची जहागिरी ही आता शिवाजी महाराजांनी जिंकल्यामुळे त्याहीमुळे स्वाभाविकपणे त्याच्या मनात राग निर्माण होणं हे शक्य होतं. आणि म्हणून या शिवाजीचा बंदोबस्त करावा, समूळ नायनाट करावा असं जेव्हा आव्हान त्या विजापूरच्या दरबारात देण्यात आलं, त्या अफजल खाननी ते विडे उचलले आणि ते आव्हान स्वीकारले. पण मग हे नेमकं कधी घडलेलं आहे, म्हणजे कोणतं साल आहे किंवा त्या संदर्भातलं काय काय माहिती आपल्याला जी पुराव्यानुसार जी काय उपलब्ध आहे ती काय नेमकी माहिती आहे? कधी तो निघाला आणि साधारणपणे किती दिवस त्याला तिथपर्यंत पोचायला लागले? म्हणजे साधारणपणे शिवाजी महाराजांना आपल्याला आव्हान द्यायचे, तर त्यासाठी त्यांनी सगळी तयारी जी आहे ती करत तो किती दिवसांमध्ये तो तिथे पोहोचलेला आहे? हे बघा, शिवाजी महाराज अफजल खान वधाचा जो दिवस आहे तो 10 नोव्हेंबर 1659 मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी हा तो दिवस आहे. त्याच्या जवळजवळ 6 महिने आधीपासून हे सर्व प्रकरण चालू झालेलं आहे. आणि मग आपल्या लक्षात येईल की अफजल खान त्यांनी विडा उचलला आणि तो निघाला. पण तो निघाल्यानंतर पहिल्यांदा त्याला एक अपशकून झाला, तो म्हणजे त्याचा हत्ती मरण पावला. त्यावेळेला विजापूरच्या दरबारांनी ताबडतोब त्याला दुसरा हत्ती पाठवला की कुठे अपशकून वाटता कामाने, आपल्या सैनिकांचा आत्मविश्वास डळमळीत होता कामाने. तर हे संपूर्ण युद्ध आहे, ही जी रणनीती आहे चाललेली 6 महिने चाललेला हा सगळा प्रकार आहे. तेव्हा अफजल खान निघून प्रत्यक्ष भेट होईपर्यंतचा हा सगळा कालावधी आहे. तेव्हा आपल्याला हे युद्ध समजून घेत असताना विजापूरमधनं अफजल खान बाहेर पडला तिथपासून ती प्रत्यक्ष भेट हा सगळा कालावधी याचा अभ्यास करावा. पण मग तो ज्या वेळेला निघाला त्यानंतर त्याच्याकडे तेवढंच सैन्य होतं की नंतर पुढे आणखी सरदार त्याला मिळत गेले? किंवा जसं तुम्ही म्हणालात कान्होजी जेधेंचं उदाहरण सांगितलं तशी त्याने अनेकांना पत्र पाठवली असतील की तुम्ही माझ्यासोबत या आणि आपण शिवाजीला तिथे, म्हणजे शिवाजीला याचा अर्थ त्याच्या दृष्टीने तो शिवाजीच आहे, तर त्यांना कुठेतरी आपण जेरबंद करू किंवा त्यांची जी काही लगाम घालू, त्यांची जी ताकद वाढत चाललेली आहे त्याला आपण वेसण घालू, अशा पद्धतीने. तर त्या दृष्टीने त्याने काही अशी पत्र लिहिलेली ती काही उपलब्ध आहेत का? विजापूर दरबारवरनं अशी अनेकांना पत्र गेली होती. आणि अफजल खान जेव्हा विजापूरवर निघाला तिथपासून वाईला येईपर्यंत त्यांची ताकद म्हणजे त्यांची संख्या ही वाढत गेली आणि जवळजवळ ते 30 ते 35 हजारापर्यंत त्यांचं सैन्य पोचलेलं होतं. अशी पत्र गेली. त्याच्यामध्ये आपल्या मावळामध्येच उतरावडी म्हणून जे गाव आहे तिथले खंडोजी खोपडे हे अफजल खानला जाऊन मिळाले सुद्धा होतं. कान्होजींना जसं पत्र गेलं होतं तसं कान्होजींचा मुलगा, त्याचं नाव बाजी सर्जेराव जेधे, त्यालाही पत्र गेलं होतं की समजा वडील येत नसतील तर मुलांनी तरी आपल्याकडे आलं पाहिजे. आणि 12 मावळातल्या देशमुखांना अशी पत्र गेली होती. मात्र शिवाजी महाराजांना जेव्हा कान्होजी भेटायला आले, मगाशी मी जो प्रसंग सांगितला, त्यानंतर कान्होजींना शिवाजी महाराजांनी पुन्हा आपल्या गावी पाठवलं. त्यात कारी नावाचं त्यांचं गाव आहे रायरेश्वराच्या पायथ्याशी. तिथे कान्होजी गेले आणि त्यांनी 12 मावळातल्या सगळ्या देशमुखांना एकत्र बोलवलं. आणि अशी पत्र सगळ्यांनाच आली होती. सगळे घाबरले होते, कारण शिवाजी महाराजांना या मोहिमेत यश मिळेल याची शक्यता दिसतच नव्हती. त्यावेळेला कान्होजींनी सगळ्यांना एकत्र केलं आणि सांगितलं की आपण सगळ्यांनी शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. हा आपल्यासाठी लढणारा, आपल्या धर्मासाठी, संस्कृतीसाठी हा लढणारा आहे. तर किती दिवस असं गुलामगिरीत जगायचं? तर कान्होजींचं फार मोठं या प्रकरणामध्ये हातभार लागलेला आहे आणि त्यांनी संपूर्ण मावळातली ताकद ही शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभी केलेली आहे. तेव्हा हे अशी पत्र अनेकांना गेलेली होती आणि त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे अजून एक आपल्या लक्षात येईल की वाटेमध्ये जे किल्ले विजापूर पासून वाईपर्यंत त्या किल्ल्यांवरती जे सैन्य होतं तेही अफजल खानाने आपल्याकडे मागून घेतलं होतं. त्यामुळे त्या किल्ल्यांवरती सैन्य कमी होतं. बरोबर या गोष्टीचा फायदा शिवाजी महाराजांनी अफजल खान वधानंतर लगेचच उचललेला होता, तेही आपल्याला समजून घेतलं. आता तुम्ही हा एक डावपेच त्यांचा सांगितलात, तर तशाच पद्धतीने जेव्हा अफजल खान निघाला त्यानंतर शिवाजी महाराजांनी म्हणा की अफजल खानाने दोघांकडूनही डावपेच टाकली गेली. तर अफजल खानाचे कोणते असे डावपेच होते की आता आपण निघालोय, मे सैन्य आहे आपल्यासोबत, तर भरपूर सगळं आहे, शस्त्रास्त्र आहेत, हत्ती आहेत, उंटा आहेत,
सगळं आहे, भरपूर सैन्य सुद्धा मोठं आहे. तर हा एक त्याचा प्रयत्न आहेच की आपली ताकद दाखवणं. पण आणखी कोणते डावपेच त्याने टाकले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवाजी महाराजांनी पहिलं असं काय पाऊल उचललं होतं? अफजल खानाला शिवाजी महाराजांची भीती वाटत नाही असं काहीच नव्हतं. शिवाजी महाराजांनी याच्यापूर्वी एक फत्तेखानची लढाई सोडली आणि एक जावळीचं जिंकून घेतला भाग, हम्म. असा फार मोठा पराक्रम शिवाजी महाराजांच्या नावावरती नव्हता. याच्या उलट अफजल खान तर संपूर्ण दक्षिण हिंदुस्थानामध्ये गाजलेला सेनापती होता. तर काय घाबरायचं शिवाजीला. पण शिवाजीची भीती जरी नसली तरी शिवाजी ज्या सह्याद्रीच्या डोंगराळ मुलखाच्या आतमध्ये आहे त्या डोंगराची भीती, त्या जंगलाची, त्या सह्याद्रीची भीती होती की तिथे जाऊन शिवाजी राजाचा पराभव करणं अवघड. आणि म्हणून अफजल खाननी विजापूरवरनं थेट वाईला न जाता आपली वाट बदलली. तो तुळजापूरला गेला आणि तुळजापूरच्या देवीच्या मंदिरात ते प्रसिद्ध त्याचं वाक्य की त्या देवीकडे बघत तो म्हणतोय, हे भूते, भूते म्हणजे मूर्ती, बताओ तेरी अजामत, बताओ तेरी करामत, तुझा चमत्कार दाखव. आणि म्हणून त्यांनी त्या मूर्तीवरती घाव घातले, तिथे गाय कापली, तिची विटंबना केली. हे त्यांनी पंढरपूरला केलं, हे त्यांनी पालीच्या खंडोबाला केलं. हे जे सगळं तो करतोय याच्यामध्ये त्याचा हिंदू धर्माबद्दलचा द्वेष तर आहेच आहे, पण अजून त्याच्यामध्ये हेतू असा आहे की शिवाजी महाराजांच्या या अत्यंत प्रिय आदरणीय अशा देवतांवरती जर का आपण घाव घातले तर तो डोंगरामध्ये लपलेला शिवाजी चिडेल, संतापेल आणि डोंगर सोडून बाहेर येईल. आणि एकदा तो मैदानात आला की त्याचा पराभव करणं मला शक्य होतं. आणि म्हणून हा त्याने डाव टाकलेला होता. शिवाजी महाराजांना हे कळत होतं, दुःख झालं असेल, संतापही झाला असेल, पण शिवाजी महाराजांनी संयम दाखवला आणि ते डोंगराच्या आतमधून बाहेर आले नाही. हेच त्यांचं वैशिष्ट्य. अजून एक त्यांनी केलं की शिवाजी महाराजांचा जो मेव्हणा होता निंबाळकर, हा अफजल खानच्या छावणीमध्ये होता, त्याचं धर्मांतर करावं जबरदस्तीनं आणि त्याला मुसलमान करावा असाही प्रयत्न अफजल खाननी केला. हाही एक त्याचा डावपेच होता की शिवाजी महाराजांनी बाहेर यावं भेटायला, पण तोही डाव शिवाजी महाराजांनी यशस्वी होऊ दिला नाही. तेव्हा हे अफजल खानाकडनं टाकले गेलेले डावपेच होते आणि तिथे शिवाजी महाराजांचा संयम हेच फार महत्वाचे आपलं लक्षात येईल. म्हणजे संयम हाच एक त्यांचा डावपेचाचाच भाग आहे की तो संयम दाखवणं, संताप व्यक्त न करणं आणि आपण ज्या सुरक्षित ठिकाणी आहोत तिथून बाहेर न पडणं हेच किती योग्य आहे हे त्यांनी दाखवून दिलं. पण त्यानंतर मग पुढचा टप्पा काय झाला, कशा पद्धतीने अफजल खानाने म्हणजे तो पुढे सरकत होता, पण त्या डोंगराची भीती असेल, त्या परिसराची भीती असेल की तिकडे आत आपण थेट एवढं सैन्य घेऊन प्रवेश करणंही योग्य नाही, तिथे आपल्याला अडचण येऊ शकते हे त्यालाही माहिती असेल. पण त्यावेळेला त्याने काय नेमका डावपेच टाकला आणि त्यावेळेला त्याला उत्तर शिवाजी महाराजांनी कसं दिलेलं आहे? अफजल खान प्रवास करत करत वाईमध्ये आला. तो वाईचा सुभेदार होता, त्यामुळे वाई त्याच्या दृष्टीनं अतिशय सुरक्षित आणि त्याचं स्वतःच असं ठिकाण होतं. आता शिवाजी महाराज विचार करतात की काय करायचं. एक असं होतं की तह करावा का, शरणागती पत्करावी का. पण मग झालं असतं की आतापर्यंत जे मिळवलं ते गमावलं असतं. आणि त्याही पेक्षा जी माणसं आपल्या भोवती गोळा झालेली आहे स्वतःच राज्य निर्माण करण्याच्या स्वप्नामुळे, त्यांना वाटलं असतं की या शिवाजीमध्ये काही अर्थ नाहीये, हा शरण जाणार आहे, तर शरण जायचं नाही, तह करायचं नाही. पण एवढ्या प्रचंड सैन्याशी लढायचं तरी कसं लढायचं, याचं चिंतन शिवाजी महाराज करतायत. हा फार मोठा विषय खरं तर. शिवाजी महाराजचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी प्रतापगडची निवड केली आणि इथंच त्यांचं एक युद्ध नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं. आपण जरा तुलना करू, शिवाजी महाराजांकडे त्यावेळेला कुठले किल्ले होते. राजगड होता, पुरंदर होता, कोंडाणा म्हणजे सिंहगड होता. आता हे जर का 3 किल्ले आपण एका बाजूला घेतले आणि प्रतापगड जर का घेतला ना, तर या 3 किल्ल्यांचं वैशिष्ट्य असं की प्रतापगड पेक्षा हे 3ही किल्ले उत्तुंग आहेत, बळकट आहेत, सामर्थ्य संपन्न आहेत. मग आपल्या मनात हा विचार की हे 3 किल्ले सोडून ते प्रतापगडला कसे काय गेले. तर लक्षात घ्या, आपण जर का हा सातारा रस्ता ज्याला आज आपण म्हणतो त्या रस्त्याने आपण येत असू, आपण कापूरहोळला गेलात ना की पुरंदरच्या पायथ्याशी जाणं अवघड नाही. आपण त्या ठिकाणी भोरला गेलात ना की राजगडच्या पलीकडच्या बाजूला जाणं अतिशय सोपं आहे. आपण जर का खेड शिवापूरला गेलात ना तर तिथून सिंहगडचा कल्याणचा पायथा गाठणं सोपं आहे. हे किल्ले बळकट आहेत पण त्यांच्या पायथ्यापर्यंत जाणं सहज शक्य आहे. आता या तुलनेत प्रतापगड बघा,
वाईतल्या माणसाला जर का प्रतापगडला जायचं असेल तर त्याला पसरणीच्या घाटांवर चढावं लागेल, महाबळेश्वरचं पठार ओलांडावं लागेल, रणतोंडीच्या घाटातनं खाली उतरावं लागेल आणि मग तुम्ही कोयनेच्या खोऱ्यात जेव्हा जाता तेव्हा तुम्ही प्रतापगडच्या पायथ्याशी जाता. त्याला अप्रोच म्हणतात. जिथपर्यंत पोचणंच अवघड आहे. हे प्रतापगडचं वैशिष्ट्य होतं आणि म्हणून शिवाजी महाराजांनी प्रतापगड हा रणभूमी म्हणून निवडली. दुसरं असं की पुरंदर शिवाजी महाराजांच्या आधीपासून आहे, सिंहगड शिवाजी महाराजांच्या आधीपासून आहे, पण प्रतापगड हा शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला. म्हणजे अफजल खानला जावळी माहितीये, तिथलं जंगल, तिथले घाटमाटा माहितीये, कारण तो पूर्वी येऊन गेलेला आहे. पण प्रतापगड कसा बांधलाय, त्याची तटबंदी, त्याचे बुरुज, त्याचे दरवाजे हे शिवाजी महाराजांना माहिती, ते अफजल खानला माहित नाही, कारण तो स्वतः त्यांनी बांधलेला किल्ला आहे. तेव्हा हे प्रतापगडचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. आणि अजून एक शिवाजी महाराजांची युद्धनीती जी संपूर्ण त्यांच्या आयुष्यात आपल्याला पाहायला मिळते, शत्रू नेहमी सरहद्दीवरती ठेवावा, त्याला कधीही आतमध्ये येऊ द्यायचं नाही. शिवाजी महाराज जर का राजगडलाच थांबले असते तर वाईमधला अफजल खान काही काळाने राजगडच्या पायथ्याशी आला असता, म्हणजे स्वराज्याच्या गाभ्यात आला असता. हे होता कामा नये. जेव्हा शिवाजी महाराज प्रतापगडला जातात तेव्हा आता अफजल खानना राजगडच्या दिशेने जायचं की कारणच नाही, शिवाजीच आता इच्छा आलेला आहे आणि त्यामुळे तो सरहद्दीवरती थांबला जातो, रोखला जातो. हेही शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचं एक वैशिष्ट्य आहे आणि म्हणून ते प्रतापगडला थांबले. आता शिवाजी महाराजांसमोर जो प्रश्न होता की पुढे काय करायचं आणि त्याबद्दल त्यांचं विचार आणि चिंतन सुरू झालं. आता म्हणजे हे सगळं होत असताना म्हणजे शिवाजी महाराजांनी हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे विचार केले की कशा पद्धतीने प्रतापगडावरच हे सगळं व्हायला पाहिजे, त्याच्यामागची कारणं तुम्ही आता सांगितलीत. या संदर्भात त्यांची कोणाकोणाशी चर्चा होत होती, म्हणजे विशेषतः जिजाऊ महासाहेब असतील त्यांच्याशी त्यांचं काय बोलणं झालं होतं, किंवा आणखी कोणी सरदार असतील तर आपल्याला हे कसं सगळं प्लॅनिंग करायचं, या संदर्भात काही उपलब्ध आहे का, किंवा त्या संदर्भात काही इतिहासामध्ये लिहिलं गेलेलं आहे का? शिवाजी महाराजांचं जे प्रसिद्ध चरित्र कवींद्र परमानंद यांनी लिहिलेलं शिवभारत किंवा अनुपुराण हे अत्यंत विश्वासार्ह असा तो त्या काळातला, कारण ते समकालीन आहेत आणि स्वतः कवी परमानंद हे शिवाजी महाराजांच्या बरोबर राहिलेले आहेत. त्यांचं जे शिवभारत हा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये याचे सगळे पुरावे हे आपल्याला मिळतात. पहिली गोष्ट, शिवाजी महाराजांनी निवडलेली माणसं फार महत्वाची आहेत. युद्धशास्त्राच्या दृष्टीनं त्यावेळेला कान्होजी जेधे, नेताजी पालकर, मोरोपंत पिंगळे ही अत्यंत महत्वाची व्यक्तिमत्व ही त्यांच्याबरोबर होती. दुसरं, शिवाजी महाराजांनी आपले वकील म्हणून ज्यांना निवडलं होतं ते पंताजी गोपीनाथ बोकील हे अत्यंत चाणाक्ष होते. वकील जसा असावा, वकील हा चाणाक्ष, बुद्धिमान, चतुर आणि थोडस नेमकं सांगू का, थोडा बेरकी असावा लागतो. तो फार सज्जन असून चालत असं म्हणतात ना, तसं हे व्यक्तिमत्व होतं. शिवाजी महाराजांना सांगितलं होतं की तुमचं काम काय, काहीही करा, अफजल खानला जावळीमध्ये येण्यास तयार करा. आणि ते पंताजींनी आपल्या अतिशय गोड बोलण्यानं केलं, ते आपण नंतर बघणार आहोत. म्हणजे पुढच्या काळामध्ये पंताजी गोपीनाथ बोकील यांचा उल्लेख कागदपत्रांमध्ये सापडतो. त्यांना विशेषण काय दिले माहिती का, खानाला जावळीमध्ये आणणारे पंताजी गोपीनाथ, इतकं त्यांचं महत्व त्याच्यामध्ये आहे. ही सगळी अत्यंत महत्वाची व्यक्तिमत्व अजूनही आहे. त्याच्यामध्ये तानाजी मालुसरे आहे, येसाजी कंक आहे. या सगळ्या विश्वासातल्या मंडळींच्या साह्यानं शिवाजी महाराजांनी पुढची रणनीती ही आपली आखलेली आहे. मग आता आपल्याला कोणत्या टप्प्याकडे वळायचे की ज्या वेळेला म्हणजे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांशी याचा संवाद झाला अफजल खानाचा, किंवा आता तो अगदी जवळ आलेला आहे आणि आता त्याचं काय नेमकं सैन्य किती आहे किंवा काय नेमकी त्याची ताकद आहे याचा अंदाज शिवाजी महाराजांनी येऊ लागला आणि आता आपल्याला पुढचे डावपेच आता टाकले पाहिजेत की आता तो परत जाता कामा नये आणि त्याला आता इथे अडकवूनच टाकायचं या सगळ्या परिसरामध्ये. युरोपातल्या एका गाजलेल्या सेनापतीचं एक वाक्य तुम्हाला सांगतो. तो सेनापती श्रेष्ठ असतो जो आपल्याला सोयीच्या आणि शत्रूला गैरसोयीच्या रणांगणात त्याला खेचून आणतो. तो लढाईपूर्वीच 50% जिंकलेला असतो. रणक्षेत्र महत्वाचं. आता इथे पहा, अफजल खानची इच्छा काय होती, शिवाजी महाराजांनी डोंगराचा मुलूक सोडून
वाईमध्ये येऊन मला भेटावं. शिवाजी महाराजांना लक्षात असं आलं होतं या जावळीचा म्हणून रणक्षेत्र म्हणून चांगला आहे, अफजल खाननी काही करून या जावळीमध्ये आलं पाहिजे. आणि ही एक प्रकारची रस्सीखेच म्हणतात अशी दोघांमध्ये चालू झाली होती. जर का शिवाजी महाराज वाईमध्ये गेले असते तर अफजल खान त्याच्या डावपेचामध्ये यशस्वी झाला असं आपण म्हणू शकलो असतो. पण इतिहास आपल्याला असं सांगतो की अफजल खान जावळीमध्ये आला आणि इथे शिवाजी महाराजांचं बुद्धी चातुर्य, एक रणांगणातलं युद्ध वेगळं आणि एक त्याला टेबलावरचं युद्ध म्हणतात जिथे शब्दांनी खेळायचं युद्ध असतं, त्याच्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराज किती यशस्वी होते हे आपल्याला लक्षात येतं. आता काय डावपेच टाकले असतील त्याला इंग्लिशमध्ये सायकोलॉजिकल वॉरफेअर, मानसशास्त्रीय युद्ध किंवा मंत्रयुद्ध असं म्हटलं जातं. म्हणजे मी काय विचार करायचा हे मी ठरवू शकतो, पण त्या शत्रूच्या मनामध्ये काय विचार आला पाहिजे हे मी ठरवणार. ही किती अवघड आहे. एक तर तो शत्रू आहे आणि तोही बावळट नाहीये, तोही हुशार आहे, तोही बुद्धिमान आहे. तर त्याला आपल्या मनाप्रमाणे करायला लावणं हे केवढं अवघड आहे हे समजून घेणं फार महत्वाचं. मग शिवाजी महाराज काय करत होते त्याच्यामध्ये काही तर्क आहे, काही आख्यायिका आहे. शिवाजी महाराजचे वकील जेव्हा जायचे ना तेव्हा नजराणे घेऊन जायचे, कधी मोत्याचा कंठा, कधी रत्नजडीत तलवार. कारण त्यांना माहित होतं हा अफजल खान पैशाचा लोभी आहे, भ्रष्टाचारी आहे, पैसे खाणार आहे. मग शिवाजी महाराज जेव्हा नजराणे पाठवतात याचा अर्थ असा की तू आतमध्ये ये, तिथे भरपूर पैसा आहे, तिथे भरपूर धन आहे, तुला ते लुटता येईल एक प्रकार. मग हे आविष्य. दुसरा प्रकार, अफजल खानला स्वतःच्या शक्तीचा अहंकार होता. स्वाभाविक आहे, त्याची वैयक्तिक शारीरिक ताकदही होती आणि रणांगणावरची पण ताकद होती, अनेक युद्ध त्यांनी जिंकली होती. मग शिवाजी महाराज काय डाव टाकतात, त्यांचे वकील नेहमी म्हणतात आमचे शिवाजी महाराजांना घाबरले, त्यांना भीती वाटते, ते इथे वाईला यायला तयार नाही, ते घाबरट आहेत असं सारखं म्हणायचं. पण इनडायरेक्टली म्हणायचं आमचे शिवाजी महाराज घाबरट आहेत म्हणून ते वाईला येत नाही, पण तुम्ही का जावळीत येत नाही, तुम्ही पण घाबरट आहात, हे इनडायरेक्टली. आता तुम्ही कल्पना करा, ज्याला शक्तीचा अहंकार आहे त्याला जर का दिवचलं तर तो चिडेल, तो संतापेल आणि तो म्हणजे येईल, येतोच, दाखवतो माझी ताकद. त्याचा अहंकार दिवचला शिवाजी महाराज. हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार एक सांगतो, शिवाजी महाराजांनी अफजल खानच्या पूर्व आयुष्याचा अभ्यास केला होता. हा अफजल खान एकदा दक्षिणेमध्ये कस्तुरी रंगा नावाचा शिरेपट्टणचा राजा होता, त्याला मारायला गेला होता. कस्तुरी रंगा घाबरला, तो म्हटला मी नाही बाहेर येणार. त्या अफजल खानाने हाताचा पंजा ज्याच्यावर तू उमटवलेला आहे असं पत्र पाठवलं, याला म्हणतात प्रॉमिस, वचन देतो तू ये, तुला धक्का लावणार नाही. त्याच्यावर विश्वास ठेवून कस्तुरी रंगा आला आणि अफजल खानने त्याला खलास केलं. शिवाजी महाराज तोच डाव अफजल खानला पुन्हा टाकायला सुचवताय. तू त्याच्या किल्ल्याच्या पायथ्याशी गेला होता, माझ्या किल्ल्याच्या पायथ्याशी, तू त्याला मारण्याचा प्रयत्न केला, मला मारण्याचा प्रयत्न कर. आणि जो डाव आपण पूर्वी खेळलेलो आहोत, यशस्वी झालेलो, तो डाव पुन्हा माणसाला टाकायला आवडतं. अफजल खाननी पुन्हा ते चूक केली. आणि चौथा प्रकार, शिवाजी महाराज एक प्रकारे विचारतायत आपल्या दोघांची भेट व्हायची असेल, गरज कुणाला आहे, मला आहे का तुला आहे? तू प्रतिज्ञा घेतलीस विजापूरच्या दरबारामध्ये, मैं लावूंगा सिवा को जिंदा या मुर्दा. तुला शिवाजी पाहिजे असेल तुला जावळीत यावं लागेल, तुला जावळीत यायचं नसेल नको येऊस, मी काही बाहेर येणार नाही. तर अफजल खानच्या लक्षात आलं की आपल्याला जर त्या शिवाजीला भेटायचं असेल तो जिथे बोलवेल तिथे आपल्याला जायला पाहिजे. हे सगळे पर्याय एकत्र आल्यामुळे शेवटी अफजल खाननी जावळीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि शिवाजी महाराजचं सर्वात मोठं यश होतं युद्धनीतीचं. आता तुम्ही जो उल्लेख केलात म्हणजे शिवाजी महाराजांचे वकील होते बोकील म्हणून, तर त्यांना वारंवार तिथे पाठवण्यात आलं किंवा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की शिवाजी महाराज हे घाबरलेले आहेत, तुम्हालाच यावं लागेल वगैरे. त्याचबरोबर ही सगळी माहिती काढण्यासाठी काही अर्थात शिवाजी महाराजांची गुप्तचर यंत्रणा सुद्धा तेवढीच चांगली होती की या ठिकाणी काय घडतंय, अफजल खानाच्या एकूणच आसपास काय घडतंय, लोकांमध्ये काय प्रतिक्रिया आहेत, त्याच्या सैन्यामध्ये काय प्रतिक्रिया आहेत, ते हे सगळं या संदर्भात काही पुरावे किंवा माहिती उपलब्ध आहे का?
लक्षात घ्या, हे जे गुप्तहेर खातं जे असतं, शिवाजी महाराजांचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. पण या गुप्तहेर खात्याच्या कारवाया नेमके काय चालत होत्या, काय निरोप येत होते, याचे पुरावे काही उपलब्ध नसतातच, अनेक हे तोंडीच असतात. पण शिवाजी महाराज ज्याप्रमाणे रणनीती पुढची आखतात ना, त्याच्यावरून लक्षामध्ये येतं की अफजल खानच्या छावणीतली बित्तम बातमी त्यांच्याकडे होती. तर हेरांच्याकडून ही सगळी बित्तम बातमी ही शिवाजी महाराजांच्याकडे येत होती आणि त्याच्यावरती शिवाजी महाराज आपलं हे पुढचं युद्धनीती किंवा रणनीती हे आखत होते, हे आपल्याला त्याच्यातनं पाहायला मिळतं. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो की कशा प्रकारे हेरगिरी चालायची. अफजल खानाला विजापूरकरांनी मदत म्हणून त्यावेळेला जे बंदर होतं राजापूरचं बंदर, त्या बंदरामध्ये 3 गलबत शस्त्रास्त्रांनी भरलेली पाठवली होती समुद्रामध्ये. कशासाठी? की जर का युद्ध लांबलं तर कोकणातून सुद्धा अफजल खानाला मदत मिळाली पाहिजे. आता ही बातमी शिवाजी महाराजांना होती. आणि तुम्हाला गंमत सांगतो, ज्या दिवशी शिवाजी महाराज प्रतापगडावरती अफजल खानच्या विरुद्ध लढत होते, त्यावेळेला शिवाजी महाराजांचे जे मराठी सैन्य कोकणामध्ये होते त्यांनी ती 3 गलबत लुटली होती आणि त्यातली जी धन संपत्ती शस्त्रास्त्र लुटून आणली होती. म्हणजे शिवाजी महाराजांना अफजल खानचं काय काय चाललेलं आहे, कुठे कुठे शस्त्रास्त्र आहे, कुठे कुठे त्यांनी ताबा मिळवलेला आहे, या सगळ्या बातम्या होत्या. तर शिवाजी महाराजांच्या सर्व युद्धांमध्ये त्यांच्या हेरखात्याचं फार मोठं वाटा आहे, हे आपण नाकारून चालणारच नाही. आता हे सगळं जे युद्ध आहे हे घडलं प्रतापगडाच्या पायथ्याशी, पण त्या ठिकाणी मग जो शामियाना उभारण्यात आला किंवा त्यासाठी जे काय आवश्यक ती तजवीज त्याला पाहिजे होतं ज्या पद्धतीने, तशा पद्धतीने सगळं ते तिथे उभारण्यात आलं, सगळी त्याला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तर या संदर्भात काय काय तयारी झाली होती? खान जावळीमध्ये आला, इथे तर फार मोठं यश शिवाजी महाराजांना मिळालं, पण आता प्रत्यक्ष खानाबरोबर भेट घ्यायची होती. आणि त्याचे आता शिवाजी महाराज पुढची स्ट्रॅटेजी आपण म्हणतो ती आखत होते. तिथे गमतीदार घटना आहे. अफजल खानच्या छावणीमध्ये जवाहिरे असायचे, म्हणजे आज आपण सराफ ज्यांना म्हणतो, सोनं मोती हिरे माणकं विकणारे. आता हे काय यायचे, तर त्यांना एकट्याला प्रवास करायला भीती वाटायची, तेव्हा सैन्याबरोबर तेही प्रवास करायचे जुन्या काळामध्ये. तर हे पंताजींनी बघितलं होतं आणि मग त्यांनी अफजल खानला सांगितलं की तुमचं स्वागत करायचंय तर हे आम्ही वरती नेऊ का गडावरती. तर अफजल खानला याच्यामध्ये काही अडचण वाटली नाही, ते मला घेऊन जा. आणि हे सगळे जे आले होते ते सगळं जे काही आणलेलं होतं ते शिवाजी महाराजांना दाखवायला वरती आले. तर शिवाजी महाराज म्हणले की हे सगळं आम्हाला आवडलेलं आहे, तर तुम्ही असं करा, इथेच ठेवा, तुम्ही खाली जा, यातलं आम्हाला जे विकत घ्यावं असं ते आम्ही घेऊ आणि तुम्हाला पैसे नंतर देऊ. म्हणजे इतर वेळेला शिवाजी महाराज लूट करण्यासाठी किंवा पैसा शत्रूचा आणण्यासाठी स्वतः मोहिमेला जायचे, इथे शत्रूच्या लोकांनी स्वतःच्या हाताने गडावरती सगळं आणून दिलं आणि शिवाजी महाराज ते सगळं मिळालेलं होतं. आता पुढचा भाग म्हणजे भेट कुठं होणार. आता वास्तविक पाहता शिवाजी महाराज हा आदिलशाहचा गुन्हेगार आहे. अफजल खान त्यांना शिक्षा द्यायला आलेला आहे. खरं पाहिलं असतं अफजल खान मानाने मोठा, वयाने मोठा, अधिकाराने मोठा. भेट कुठं व्हायची, कधी व्हायची, कशी व्हायची हे अफजल खाननी ठरवायला पाहिजे आणि शिवाजी महाराजांनी मुकाटपणे तिथे यायला पाहिजे. पण पहा, शिवाजी महाराज जावळीमध्ये खान आला आणि आपला कागद त्यांनी दिला. कुठं भेट व्हायची, कसं व्हायचं शिवाजी महाराजांनी ठरवलेलं होतं. आता शिवाजी महाराजची युद्धनीती काय, खानाने गडाच्या वरती यायची गरज नाही, पण शिवाजी महाराज सुद्धा खालती पायथ्याला येणार नाही. तर दोन्हीच्या मध्यावरती जनीचं टेम म्हणून एक पठार आहे, तिथे ती भेट होईल. म्हणताना कसं म्हणता येईल की दोघांना आम्ही समान न्याय देतोय, तुम्ही थोडं निम्मवरती यायचं, महाराज निम्मे खालती येणार. पण नीट बघा ती जागा, आपल्याला लक्षात येईल की जिथे ती भेट झाली, जिथं तो शामियाना उभारला, तिथे काय चाललंय हे गडावरच्या सगळ्यांना दिसतंय. मात्र तिथे काय चाललंय हे खाली पायथ्याला जे काही 30,000 सैन्य आणलंय त्यांना अजिबात दिसणार नाही. म्हणताना म्हणायचं दोघांना समान न्याय, पण ती जागा अशी निवडलेली होती. दुसरं, शिवाजी महाराजांनी काय केलं, अफजल खानचे तुकडे कसे पाडले पहा, शत्रूच्या सैन्याचे तुकडे. अफजल खान वाईमधून निघाला, त्यांनी 5,000 सैन्य वाईमध्येच ठेवलं, म्हणजे एक तुकडा पाडला. आता खान आला जावळीमध्ये, पण तिथे काही 30,000 सैन्याला एका ठिकाणी राहायला एवढं मैदान नाही. मग काय करायचं, पार नावाचं गाव आहे, तिथे 5,000 थांबतील, जावळीमध्ये अजून 5,000 थांबतील, अजून एक 10 किलोमीटरवरती 5,000 थांबतील. म्हणजे शत्रूच्या सैन्याचे तुकडे पाडले. म्हणजे उद्या जर का या छावणीवरती हल्ला झाला आणि यांनी जोरात बोंब मारली तरी पलीकडच्या लोकांना ऐकू येणार नाही, कारण ते 10 किलोमीटर लांब आहे. शत्रूच्या सैन्याचे जितके तुकडे पाडता येतील तितके पाडले.
आता भेट कशी होणार आहे, तर ती म्हणजे सांगितलं 10 नोव्हेंबरला ती दुपारी 12 वाजता भेट होणार होती. भेटीला दोघांनी येताना दोघांचे 10 अंगरक्षक आणायचे. मात्र ते शामियानापासून बाणाच्या अंतरावरती थांबतील. म्हणजे धनुष्यातनं बाण सोडला तो ज्या टप्प्यावरती जातो तिथे ते थांबतील. दोघांना शस्त्र आणायची परवानगी होती बरं का, सशस्त्र भेटीला यायचं होतं. भेटीच्या वेळेला आतमध्ये शामियानाच्या आत फक्त 2 खासे म्हणजे शिवाजी महाराज आणि अफजल खान आणि दोघांचे वकील एवढे 4 जणच राहतील, अशा सगळ्या त्या अटी त्याच्यामध्ये होत्या. वास्तविक पाहता अफजल खान चिडला असता की तुम्ही कोण मला अटी घालणार, पण अफजल खान शिवाजी राजांच्या भेटीसाठी इतका उतावीळ झाला होता की काय वाटेल त्या अटी मान्य आहेत, पण मला शिवाजीला भेटायचे, आणि म्हणून ते सगळं त्यांनी मान्य केलं. अजून एक गंमत, या जावळीच्या जंगलामध्ये या लोकांना राहण्यासाठी, अफजल खानच्या सैनिकांना राहण्यासाठी जागा पाहिजे, म्हणून शिवाजी महाराजांचं सैन्य काय करत होतं, झाडी तोडत होतं. आपल्याला वाटेल की किती चांगली माणसं आहेत, शत्रूसाठी झाडी तोडतायत, पण ही झाडी तोडली आणि जावळीमधनं ज्या वाटा जातात बाहेरच्या दिशेला त्या वाटांवरती ती झाडी आडवी टाकली की शत्रूला बाहेर जाण्याची वाट आता सापडताच कामा नये, तो कोडला जाईल आतमध्ये. अशा अनेक युक्त्या आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि असं करता करता तो भेटीचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस हा होता. पण मग आता या संदर्भामध्ये जसं तुम्ही म्हणालात की 10 अंगरक्षक ठेवायचे किंवा शामियानामध्ये प्रत्यक्ष फक्त 4च माणसं असतील, तर हे सगळं असताना म्हणजे त्याच्यात काही अटी मोडल्या गेल्या का, किंवा या संदर्भातले काही नियम जे आहेत ते पाळले गेले का व्यवस्थित, म्हणजे अफजल खानाकडून म्हणा किंवा त्याने काही त्याच्यामध्ये दगाफटका केला का? गंमत पहा, इथे शिवाजी महाराजांचा गुण जो पाहायला मिळतो तो म्हणजे अखंड सावधानता. रामदास स्वामींनी असं एका पत्रात म्हणलंय, अखंड सावधान असावे. तर आपण ठरवलेलं आहे, पण आपण जसं ठरवलंय तसं होईलच याची खात्री नाही, म्हणून सावधानता सोडायची नाही. काय केलं शिवाजी महाराजांनी, सकाळी म्हणजे तो 10 नोव्हेंबरचा दिवस आहे, तरी पंताजी गोपीनाथनं सांगितलं की आपण त्याला अटी सांगितल्या आहेत, पण तो त्याप्रमाणे वाटेल याची खात्री नाही, वागेल याची खात्री नाही, तेव्हा तुम्ही सकाळपासून त्याच्या बरोबर थांबा, सावलीप्रमाणे असं म्हणलेलं आहे, सावलीप्रमाणे थांबा. आता पहा शिवाजी महाराज सावधानता आहे. अफजल खानला नाही असं वाटलं की आपला एखादा मनुष्य शिवाजीच्या बरोबर ठेवावा, तो बरोबर वागतोय ना त्याप्रमाणे. अफजल खानचा गाफीलपणा आणि शिवाजी महाराजांची सावधानता हे दोन्ही आपल्याला पाहायला मिळतं. एक तर प्रसंग असा आहे की ज्याला आपण सनसेट पॉईंट म्हणतो महाबळेश्वरचा, तिथे जेव्हा अफजल खानचे सरदार उभे होते आणि त्यांनी खालचं जावळीचं जंगल बघितलं, ते म्हणले हे खतरनाक मुल्क, ये तो मौत का कुआ है, म्हणजे ही मृत्यूची दरी आहे, मृत्यूची विहीर आहे. ते अफजल खानने ऐकलं होतं आणि अफजल खान म्हणला, हा ये मौत का कुआ है लेकिन वो मैंने जीत लिया है, म्हणजे मी ते जिंकलंय. ते अफजल खानला असं जे वाटायला लागलं होतं की जावळी आहे आणि प्रतापगड माझ्या ताब्यात आलेला आहे, हा त्याचा अहंकार आहे, आणि त्याचा अहंकार असा फुगू दिला हे शिवाजी महाराजचं चातुर्य आहे. हे दोन्ही आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याप्रमाणे भेटीचा दिवस उगवला. पंताजी गोपीनाथ खाली आलेले होते छावणीमध्ये अफजल खानच्या. अफजल खान निघाला आणि पंताजींनी बघितलं पाठीमागं, ते हादरलेच. आणायचे होते 10 अंगरक्षक. अफजल खाननी 1,500 बंदूकधारी पठाण आपल्या बरोबर घेतले होते. हे केवढा भयंकर होतोय. आता तुम्ही कल्पना करा, जर काही 1,500 बंदूक म्हणजे त्यावेळेचं अत्याधुनिक शस्त्र आहे, ते घेऊन जर का वरती आले असते तर काय झालं असतं. आणि मग पंताजींना लक्षात आलं, हे गडबड झाली, सगळी घाबरले ते, पण काय करावं. शिवाजी महाराज सांगितलं होतं की खानाचे बरोबर जायचं, सावलीप्रमाणे वरती यायचं नाही मला सांगायला काही. आता काय करावं. तर पंताजींनी विचारलं अफजल खानला, हे कसं काय आले. तर अफजल खाननी झटकून टाकलं की हा वो भी हमारे साथ आएंगे. तर पंताजीने एकच वाक्य वापरलं, ते म्हणले हे जर का वरती येतील तर आमचे राजे गडाच्या बाहेर येणारच नाहीत. आणि मग अफजल खानच्या लक्षात आलं की हे आले, शिवाजी महाराज जर का आलाच नाही तर काय उपयोग. आणि मग अफजल खान म्हणला थांबवा, हे सगळं इथेच थांबवा. मग तिथे परत पंताजींचं चातुर्य, इथे वाटेत कशाला थांबवता, पुढे जरा रिकामी जागा आहे तिथे थांबवा. कारण पंताजींना माहित होतं त्या जागेच्या पलीकडच्या जंगलामध्ये कान्होजी जे आपलं सैनिक लपून बसलेले आहेत. तर हे सुद्धा आपल्याला लक्षामध्ये येतं. शिवाजी महाराजचं चातुर्य बघा. शिवाजी महाराज कधीही आपण नेमकं काय करणार आहोत हे फक्त विश्वासू लोकांना सांगायचे, सगळ्या सैनिकांना आधी कळायचं नाही. तर काय नेमकी रणनीती हे शेवटपर्यंत कळायचं नाही. ही सावधानता आहे शिवाजी महाराजांची. तर कुणी गद्दारू शकतो सांगता येत नाही, की असा आंधळा विश्वास ठेवायचा नाही. तेव्हा शिवाजी महाराजांनी सैन्य रातोरात लपवून ठेवलं होतं. पार गावामध्ये कान्होजी जेथे होते, मोरोपंत पिंगळे पलीकडच्या बाजूला पारच्या घाटापाशी होते,
नेताजी पालकर जर अफजल खानचं सैन्य महाबळेश्वरकडे निघालं तर त्यांना अडवण्यासाठी घोडेस्वारीच्या सैन्य तिथे होते, घोडदळाच्या सैन्यानं. अशा प्रकारचं सगळं सैन्य रातोरात शिवाजी महाराजांनी त्या सगळ्या 50-60 किलोमीटरच्या परिसरामध्ये लपवून ठेवलं होतं. आता प्रश्न असा होता की भेट झाल्यानंतर या सगळ्यांनी एकदम हल्ला करायचा, पण हे कळणार कसं? त्या काळात काही दुसरं दूरसंचार माध्यम नाहीये. मग तोफा वाजवायच्या. आता पहा याच्यामध्ये चातुर्य काय, तोफा वाजल्या की शिवाजी महाराजांच्या सैन्याला कळणार आहे ही संकेताची खूण आहे, हल्ला करायचा. पण त्याच वेळेला जे अफजल खानचं सैन्य जावळीमध्ये आहे त्यांना असं वाटेल की दोन खासे म्हणजे अफजल खान आणि शिवाजी महाराज एकमेकांना भेटतायत, या तोफा त्यांच्या सन्मानासाठी वाजतायत, आपण झोपायला हरकत नाही. म्हणजे आवाज एक तोफेचा, पण दोन जणांना वेगळे मेसेज जाणार आहेत. प्रत्येक बाबतीमध्ये शिवाजी महाराजांची रणनीती आपल्याला थक्क करून टाकणारी आहे. आता तो भेटीचा दिवस आहे, अफजल खान वरती आलेला आहे, त्या शामेण्यात आलेला आहे. आता इथे सुद्धा बघा, वास्तविक पाहता दुपारी 12-1च्या सुमारास ती भेट ठरली होती. अफजल खान 12च्या सुमारालाच आलेला आहे. आता अफजल खान हा पाहुणा आहे, शिवाजी महाराज खरं तर यजमान म्हणलं पाहिजे त्याला. खरं तर शिवाजी महाराजांनी आधी यायला पाहिजे ना अफजल खानच्या स्वागताला, आलेलेच नाहीयेत. 12, 12:30, 1, 1:30, 2 वाजले, शिवाजी महाराज येतच नाहीये. का बरं? आता शिवाजी महाराज काय अवघड आहे का प्रतापगडवरून खाली येणं? पण शत्रूला तडफडायला लावा, चिडायला लावा. जितका शत्रू चिडेल, त्याच्या मनाचा तोल ठळेल, तितका तो चुकीचे निर्णय घेईल. आणि म्हणून त्याला वाट पाहू दे, त्याला चिडू दे, राग येऊ दे, आला तर आला, पण मी उशिरात जाणार. हे शिवाजी महाराज सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतं. आता शिवाजी महाराजची जी सावधानता आहे ती आपल्या सगळ्यांना खरं तर वेगळं सांगायची गरज नाही. डोक्यावरती त्यांचा नेहमीचा जिरोटोप होता, पण त्याच्या आतमध्ये शिरस्त्राण होतं. अंगावरती अंगरखा होता, पण त्याच्या आतमध्ये शिलखत होतं. आणि त्यांनी वाघनकं सुद्धा घातलेली होती आणि आपल्या बाहीमध्ये त्यांनी बिछवा लपवलेला होता. त्यांनी कमरेला तलवार होती. अफजल खान सुद्धा तोही लबाडच होता, त्यांनी पण तलवार आणली होती, पण त्यांनी आपली कट्यार लपवलेली होती. म्हणजे पहा, दोघही जण आपापलं शस्त्र लपवून इथे आलेले होते. म्हणून एका माणसाने म्हणलेलं आहे, लेखकांनी, की प्रतापगडच्या पायथ्याशी असणाऱ्या रंगमंचावरती जगातलं एक विलक्षण नाटक आता निर्माण होणार होतं. नाटकच होतं एक प्रकारे. दोघही आपण तहाच्या आठी पाळतो आणि हातामध्ये शस्त्रांनी अशा प्रकारचं नाटक करत होते. अशा प्रकारचे दोन राजकारणी ते समोर आलेले होते. मग प्रत्यक्षात जेव्हा शामियानामध्ये प्रवेश झाला शिवाजी महाराजांचा, म्हणजे तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने बराच वेळ त्यांनी त्याला ताटकळत ठेवलं, प्रतीक्षा करायला लावली आणि शेवटी ते खाली आले. पण त्यावेळेला अफजल खानाची काय तिकडे तगमग झाली असेल की अजूनही इतका वेळ झाला, आपली ठरलेली भेट आहे, त्यावेळेला तो माणूस आलेला नाहीये, तर इतक्या वेळानंतर तो येतोय, तर काय नेमकं त्याच्या मनात चालू होतं, या संदर्भात काय असं लिहिण्यात आलेलं आहे का? ते शिवाजी महाराजांचं अतिशय बारीक वर्णन शिवभारतामध्ये आणि इतरही काही त्यांच्या ग्रंथांमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं. समकालीन कागदपत्रांमध्ये अगदी त्यांनी शंकराची त्याशी पूजा केली, त्यांनी एका गुरुजींना सवत्स धेनूचं दान केलं, त्यांनी शुभ्र वस्त्र प्रदान केलं, पण त्याच्यावरती शुभसूचक असं केशराचं पाणी शिंपडलं. ते थोडे थोडे पाणी पिले असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे मनुष्य जेव्हा अस्वस्थ असतो तर थोडंसं पाणी पितो, असं त्यांनी पाणी पिलं, असं सगळं ते वर्णन त्यांनी केलेलं आहे. ते निघाले. तिथे एक प्रसंग असा सांगितला जातो की ते निघाले तेव्हा काही लोक त्यांच्या पाया पडायला आली, घाबरली होती. म्हणजे ते पाया पडायला का आले तर की तो अफजल खान इतका भयंकर आहे आणि तुम्ही महाराज त्यांना भेटायला चाललाय, नका जाऊ, असं पण काही जण अतिशय प्रेमापोटी ते बोलत होते. तर शिवाजी महाराज म्हणतायत की पहिली गोष्ट म्हणजे बेशिस्त करू नका, ज्याला जे काम दिले ते काम करा आणि जागा सोडू नका. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही का काळजी करता? ज्याप्रमाणे या पृथ्वीवरती तो प्रभू राम रावणाला मारणारा म्हणून ओळखला जातो, तो कृष्ण कंसाला मारणारा म्हणून ओळखला जातो, त्याप्रमाणे मी शिवाजी राजा अफजल खानला मारणारा म्हणून ओळखला जाईल. याच्यामध्ये त्यांचा आत्मविश्वास हाही आपल्याला पाहायला मिळतोय. ते खाली आले, पण सावधानता बघा, त्यांनी आपल्या एका अंगरक्षकाला पाठवलं की जा, खान तहाप्रमाणे वागतोय का पहा. शेवटच्या क्षणापर्यंत सावधानता आहे. आणि अफजल खान त्यावेळेला सय्यद बंडा याला घेऊन आतमध्ये गप्पा मारत होता. सय्यद बंडा अत्यंत उत्कृष्ट दांडपट्टा चालवणारा, ते शिवाजी महाराजांना माहित होतं. आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं सय्यद बंडा बाहेर पाठवावे, नाहीतर आमचे येणे होत नाही. मग सय्यद बंडाला जेव्हा बाहेर पाठवलं तेव्हा शिवाजी महाराज खाली आले. इतकी सावधानता ही आहे. अजून एक गंमत सांगतो, शिवाजी महाराज असतील, तानाजी मालुसरे असतील, येसाची कंका असतील, प्रत्येकाला वाटलं असेल की माझं शिवाजी महाराज निवड करावी.
पण शिवाजी महाराजांनी जीवा महालाची निवड केलेली आहे का? त्याचा उत्तम दांडपट्टा चालवण्याचा गुण. शिवाजी महाराज गुण बघतायत आणि त्याप्रमाणे माणसाला त्याचं काम देत आहेत हेही इथं आपल्याला पाहायला मिळतं. आणि शिवाजी महाराज त्या शामेण्यामध्ये प्रवेशले आणि तो विलक्षण प्रसंग आहे सगळा इतिहासातला. असं म्हणलं जातं की इतिहास पुरुष आकाशातून बघत असेल की काय चाललेलं आहे, इथे आता काय घडणार आहे. आणि तिथं अफजल खान उभा राहिला. वास्तविक पाहता तो बसलेला होता, तो वयाने आणि मानाने मोठा होता, त्यांनी खरं तर उभा राहायची काही गरज नव्हती, पण तो उभा राहिला आणि त्यांनी आपल्या जवळची तलवार आपल्या वकिलाच्या हातात दिली. म्हणजे तो असं म्हणतोय, दाखवतोय की पहा मी निशस्त्र आहे, मी तलवार दिली. पण शिवाजी महाराजांनी आपली पण तलवार आपल्या वकिलाच्या हातात दिली. वास्तविक पाहता दोघांनी एक एक शस्त्र लपवलेलं होतं आपल्या बाईमध्ये आणि अफजल खान तिथे उभा राहिला. अफजल खान तिथे म्हणतोय काय की हे शिवा, तू आदिलशाचा मुलूक घेतलास म्हणून आदिलशाचा दरबार तुझ्यावरती नाराज, तू कल्याण भिवंडीतल्या इस्लामच्या मशिदींना धक्का लावलास म्हणून तिथले लोक पण तुझ्यावर नाराज. इतकंच नाही, तू दिल्लीच्या मोगल बादशाचा पण मुलूक आपल्या ताब्यात घेतलास म्हणून मोगल बादशाही तुझ्यावरती नाराज. आता एक बारीक जाता तुम्हाला सांगतो, झालं होतं असं की शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जो काम सुरू केलं होतं राजगडच्या परिसरामध्ये तो आदिलशाचा भाग होता. पण नंतर आदिलशाही एका तहामध्ये हा सगळा भाग मोगलांना दिला होता. पण मोगल काय म्हणले आदिलशाला की तुम्ही तो भाग आम्हाला दिला, पण आज शिवाजी नावाचा बंडखोर तिथं आहे ना, त्यांनी तो भाग आपल्या ताब्यात घेतलेला आहे. आणि म्हणून त्यांनी आदिलशाला विचारला, जाब विचारला आणि म्हणून आदिलशाची आता अडचण अशी झाली होती की भाग दिलेला आहे मोगलांना, पण शिवाजी इथे बसलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे या अफजल खानानं की तू मोगलांचा मुलूक पण आपल्या ताब्यात घेतोयस, तर सारी शेखी सोड, नाही सारा अहंकार सोड, आओ मुझसे गले मिलो, असं त्यांनी वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांनी आता मात्र घाबरलं असल्याचं नाटक दूर केलं. आणि त्याचं वाक्य असं आहे, असं बखरीमधलं वाक्य आहे की आम्ही घाबरावे तुम्हास काय म्हणून घाबरावे, आम्ही भ्यावे तो तुळजा भवानीस किंवा शिवशंकरास घाबरावे, असं वर्णन केलेलं आहे. तो अफजल खान दचकला की आतापर्यंत मी घाबरलोय नाटक करणारा हा एवढा नजरेला नजर फेडवून कसं काय बोलतोय. आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानच्या मिठीमध्ये प्रवेश केला, एकदा डाव्या बाजूला एकदा उजव्या बाजूला. पुन्हा जेव्हा डाव्या बाजूला शिवाजी महाराजांचं मस्तक लागलं तर शिवाजी महाराज उंचीनं लहान होते, अफजल खानच्या छातीपाशी त्याचं मस्तक होतं, तिथे अफजल खाननी चपळाई केली आणि शिवाजी महाराजांचं मस्तक आपल्या छातीला येत असताना ते बगलेमध्ये धरलं आणि जोरात दाबलं. अफजल खानची ताकद एवढी होती ना की तो बगले दाबून सुद्धा शिवाजी महाराजांना मारू शकला असता, इतकी ताकद होती. आणि अफजल खाननी चपळाईनं आपली कट्यार काढली, शिवाजी महाराजांच्या पाठीवरती वार केला, पण चिलखत असल्यामुळे तो वार कारीगार झाला नाही, यशस्वी झाला नाही. आता प्रत्येक सेकंद महत्वाचा होता. जरा शिवाजी महाराजांनी उशीर केला असता तर दुसरा घाव कदाचित अफजल खाननं शिवाजी महाराजांच्या मानेवर टाकला असता आणि इथे तर काही चिलखत असत नाही, शिवाजी महाराजांचं काही वाईट अवस्था झाली असती. पण शिवाजी महाराजांनी अत्यंत चपळाई केली, वाघनख खुपसली, त्याचं पोट फाडलं, आपला बिछवा काढला, तो पोटात खुपसला आणि जो बाहेर काढला ते आतडच बाहेर आलं. शिवभारत या ग्रंथामध्ये मात्र असं म्हणलंय की कृपाण म्हणजे लहान तलवार ही शिवाजी महाराजांनी अफजल खानच्या पोटात खुपसली. तर काही दोन इतिहास संशोधकांची वेगळी मतं आहेत वेगवेगळ्या साधनांमध्ये. अफजल खानाचं पोट फाडलं आणि त्याचं आतड मात्र बाहेर लोंबायला लागलं आणि एकदम तो दगा दगा असं ओरडला. त्यावेळेला अफजल खाननी तलवार मागितली कृष्णाजी भास्कर त्याच्या वकिलाकडनं. कृष्णाजीने ती तलवार दिली आणि ती फेकून मारली. शिवाजी महाराजांनी शिरस्त्राण घातलं होतं म्हणून मस्तक वाचलं, नाही तर मस्तकाचे तुकडे झाले असते, पण त्यांच्या कपाळावरती जखम मात्र झाली होती. ते बघितल्यानंतर अफजल खानचा वकील त्याला त्या आवाज ऐकू आला आणि तो सय्यद बंडा त्या ठिकाणी दांडपट्टा फिरत आला. पण शिवाजी महाराजांनी जीवा महाराजांना सांगितलं होतं तू बाकी काही होऊ दे, तुझी नजर असली पाहिजे सय्यद बंडाकडे. आणि त्याप्रमाणे जीवा महाराज अत्यंत सावध होता. त्यांनी एका घावात सय्यद बंडाचा हात तोडला आणि दुसऱ्या घावात त्याचं गुणकं उडवलं. आणि म्हणून होता जीवा म्हणून वाचता शिवा अशी म्हण महाराष्ट्रामध्ये प्रचलित झाली. मात्र एवढ्या गडबडीत कृष्णाजी भास्करनी तलवार घेतली होती. शिवाजी महाराजांनी एक दोनदा तो वार अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र कृष्णाजी भास्कर ऐकत नाही म्हणल्यानंतर त्याच्यावरती घाव घातला आणि त्याचंही मुंडकं कापलं, असंही काही कागदपत्रांमध्ये सांगितलं जातं. अफजल खान मात्र आपलं पोट सावरत बाहेर गेला आणि आपल्या जी पालखी होती त्या पालखीमध्ये त्याने आपलं अंग टाकलं. ते संभाजी कावजी कोंढाळकरनी बघितलं, तो धावत आला आणि त्याने अफजल खानचं मुंडकं कापलं. एका हातामध्ये अफजल खानचं मुंडकं आहे, दुसऱ्या हातामध्ये तलवार आहे, अशा रीतीने तो बाहेर पडला. मात्र शिवाजी महाराजांना घाई झाली होती, तोफा वाजवा, तोफाना बत्ती द्या. आणि धाड 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 तोफानं बत्ती दिली आणि तो संकेत त्या 50-60 किलोमीटर मध्ये पसरलेल्या सगळ्या मराठी सैन्याला समजला
आणि जे तुफान वेगाने बाहेर पडले आणि त्यांनी अफजल खानच्या छावणीवरती हल्ला केला. 2 प्रहर युद्ध झालं, जवळजवळ 6 तास युद्ध चाललं होतं असं त्याचं वर्णन केलं होतं. प्रचंड युद्ध झालं आणि या युद्धामध्ये तो सगळा मोठा प्रसंग आहे. आपण थोडक्यामध्ये तो आपण ऐकतो आणि त्याच्यामध्ये अफजल खानच्या सैन्याचा पूर्ण पराभव झाला. अफजल खानचा मुलगा फाजल खान कसा बसा जावळीचे जे मोरे होते त्यांनी त्याला गुप्त वाट दाखवली आणि त्या वाटेनं ते कसा बसा तो बिजापूरला नेसत्या वस्त्रांनिशी अंगावरच्या कपड्यांनिशी तो गेला असं वर्णन त्या ठिकाणी केलं जातं. असा जबरदस्त विजय काही तासांमध्ये शिवाजी महाराजांनी खेचून आणला होता हे वर्णन आहे. जाता आता एक सांगतो, रिचर्ड टेम्पल नावाचा इंग्रज अधिकारी होता. त्यांचं राज्य जेव्हा होतं तेव्हा तो मराठ्यांच्या इतिहासाचा अत्यंत चांगला अभ्यास करणारा होता. त्यांनी इंग्लंडमध्ये 3 भाषण दिली मराठ्यांच्या इतिहासावरती. तो एकदा महाबळेश्वरला आला होता आणि त्याला कोणतरी सांगितलं तिथून की हा समोर दिसतो तो प्रतापगड. तर याचा अभ्यास चांगला होता. तर रिचर्ड टेम्पलचं वाक्य असं आहे, हा प्रतापगड आहे, भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा इतिहास इथे घडला. एका वाक्यात त्याने वर्णन केलेलं आहे. तर कल्पना करा की जर का शिवाजी महाराज 1 सेकंद बेसावत राहिले असते आणि जर का त्याचं काही बरं वाईट झालं असतं तर आज हा भारत जसा आपल्याला पाहायला मिळतो तसा पाहायला मिळाला नसता. आणि म्हणून तो प्रत्येक सेकंद महत्वाचा होता. अशी अत्यंत महत्वाची लढाई. आता ह्या शामियानात घडलेली सगळं जे घटनाक्रम तुम्ही सांगितलात त्याच्यात कृष्णाजी भास्करचा उल्लेख तुम्ही केलेला आहे. म्हणजे त्याविषयी अनेक रोज आपण पाहतो की सोशल मीडियावर काही ना काही चर्चा चालू असतात, काही ना काही त्याच्यावर खोटे नाटे काहीतरी एक प्रत्येकजण दावे करत असतो, त्यावर प्रतिदावे केले जातात. त्याविषयी काही माहिती आणखी उपलब्ध आहे का? काय आहे, कृष्णाजी भास्कर हे त्याच्याबद्दल अनेक प्रकारचे वाद किंवा विविध प्रकारची मतांतर आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. काही गोष्टी एक मात्र आहे की कृष्णाजी भास्करचं आडनाव कुलकर्णी होतं, याला कुठलाही पुरावा नाहीये. त्याचं आडनाव काय होतं हे माहित नाहीये, पण तो कुलकर्णी हे आडनाव होतं असा कुठलाही पुरावा उपलब्ध नाहीये. दुसरं, अफजल खान शिवाजी महाराज हे जे काही वध प्रसंग झाला आहे हा त्याचे जे काही समकालीन असे जवळजवळ 11 ते 12 ही कागदपत्र आहेत शिवाजी महाराज समकालीन किंवा 100-1 वर्षात नंतर लिहिले गेलेली. मग त्याच्यामध्ये सप्त प्रकरणात्मक चरित्र असेल, त्याच्यामध्ये जेधे शकावली असेल, त्याच्यामध्ये वाईची शकावली असेल, अशा अनेक प्रकारची त्याच्यामध्ये आहेत. सप्त प्रकरणात्मक चरित्र मी सांगितलं त्या प्रकारचं असेल, सभासद बखर आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. या सगळ्यामध्ये पण याच्यामधली अनेक साधनं म्हणजे जवळजवळ 10-12 7-8 साधनांमध्ये शिवाजी महाराजांच्या वरती कृष्णाजी भास्करनी वार केला हे लिहिलेलं आहे. पण शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्करला मारलं का याच्याबद्दल त्यांनी मौन बाळगलेलं आहे. म्हणजे काही ठिकाणी त्याला सोडून दिलं असा सुद्धा उल्लेख केला गेलेला आहे. त्यामुळे नक्की काय झालं, हा वाईची जी यादी म्हणली जातं, वाईची यादी नावाचा एक प्रकार आहे, तो कागदपत्र आहे जुन्या काळातलं, त्याच्यामध्ये मात्र कृष्णाजी भास्करला मारलं असा स्पष्ट उल्लेख आहे. तो कागदपत्र सांगतो की कृष्णाजी भास्करला मारलं. पण शिवभारत सारखं किंवा सभासद बखर सारखं अत्यंत महत्वाचं समकालीन कागद मात्र कृष्णाजी भास्करला मारलं असं स्पष्टपणे सांगत नाही. इतकंच नाही, काही इतिहास संशोधक असंही सांगतात की त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या पदरी कृष्णाजी भास्कर नावाची एक व्यक्ती होती असाही उल्लेख केलेला आहे. आता तो कृष्णाजी भास्कर आणि अफजल खानचा वकील कृष्णाजी भास्कर हा एकच होता का याच्याबद्दल कुठेही स्पष्ट पुरावा आपल्याला मिळत नाही. कृष्णराव केळुस्कर नावाचे फार मोठे इतिहास संशोधक ज्यांनी पहिलं शिवचरित्र त्यांनी लिहिलं, अर्थात त्या काळामध्ये पुरावे फार कमी होते, पण त्यांनी त्या काळात असलेले पुरावे एकत्र करून अभ्यासपूर्ण असं शिवचरित्र लिहिलं. त्याला सुद्धा आता जवळजवळ 100-125 वर्ष झालेली आहेत. पण त्याच्यामध्ये मात्र त्यांनी कृष्णाजी भास्करला मारलं असं लिहिलेलं नाही. उलट कृष्णाजी भास्करनी अफजल खानला जावळीमध्ये यायला मदत केली म्हणून त्याचा सत्कार शिवाजी महाराजांनी केला असं पण वर्णन त्याच्यामध्ये काही ठिकाणी केलं मिळतं. तेव्हा याच्यामध्ये मतमतांतर आहे. पण एकूण सगळ्या पुराव्याच्याशी जास्ती करून असं मानण्यात येतं, बहुमताने असं सांगण्यात येतं इतिहास संशोधकांच्या मते की कृष्णाजी भास्करनी शिवाजी महाराजांवरती वार केला आणि शिवाजी महाराजांनी 1दा-2दा तो वार अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही तो ऐकत नाही म्हणल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याला कापून काढलं. हे घडलं असण्याची शक्यता जास्त आहे असं मानण्यात हरकत नाही. आणि जे घडलं असेल ते आपल्याला कुठलाही अभिनिवेश बाळगण्याचं कारण नाही. इतिहास सांगत असताना एकाच गोष्टीवरती निष्ठा असली पाहिजे, ते म्हणजे पुराव्यानं सिद्ध होणारं सत्य. तर सत्यावरती निष्ठा ठेवली पाहिजे. पुरावे जे सांगतात ते मांडण्यामध्ये काहीही कमीपणा मानण्याचं कारण नाही.
आता या सगळ्याचा परिणाम नेमका काय झाला? म्हणजे अफजल खानासारखा एवढा मोठा सरदार, ज्याने एवढा पराक्रम गाजवलेला आहे आणि तो एवढ्या मोठ्या सैन्यानिशी इथे आलेला आहे, आणि साधारणपणे लोकांना तेव्हा अपेक्षा असावी की शिवाजी महाराजांना तो नक्कीच पकडून आणेल किंवा मारेल तरी, त्यामुळे त्याच्या बाबतीत कोणतीही शंका कोणाच्याही मनात नव्हती. पण तोच मारला गेल्यानंतर काय नेमके परिणाम एकूण पुढच्या इतिहासावर झालेले दिसून येतात? ही शिवाजी महाराजांच्या जीवनाला अत्यंत कलाटणी देणारी घटना होती. याच्या आधीचे शिवाजी महाराज आणि नंतरचे शिवाजी महाराज याच्यामध्ये जबरदस्त फरक आपल्याला पाहायला मिळतो. आधीच्या काळामध्ये फार मोठं कर्तृत्व हे त्यांनी नाही गाजवलेलं. काही 4-5 किल्ले, पुण्यापासून वाईपर्यंतचा परिसर, एवढाच भाग शिवाजी महाराजचा आहे. पण त्यानंतर जी झेप घेतली ती विलक्षण आहे. पहिलं शिवाजी महाराजचं वैशिष्ट्य ते पाहायला मिळतं, एवढा मोठा विजय त्यांनी संपादन केला. 6 महिने डोक्यावरती तणाव होता, टेन्शन होतं. अशा काळामध्ये एखादा राजा म्हणला असता की आता मी विश्रांती घेतो, माझं सैन्य दमलंय, त्याने थोडी विश्रांती घेऊ दे, तर काही चुकीचं नव्हतं. किंवा जुन्या काळामध्ये राजे विजयोत्सव करायचे, हत्तीवरून साखर वाटायचे, मेजबानी करायचे, असंही केलं असतं तरी काही विशेष वेगळं आपल्याला वाटलं नसतं. पण शिवाजी महाराजांचं वेगळेपण असं की त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता ते वाईमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी हल्ला केला होता. आणि तिथून जे सलग निघाले ते वाईपासून कोल्हापूरपर्यंत 15व्या दिवशी ते कोल्हापूरला गेले होते. आणि वाटेमध्ये वसंतगड असेल, वैराटगड असेल, चंदनवंदन असेल, असे अनेक किल्ले जिंकत जिंकत त्यांनी कोल्हापूर गाठलं 15 दिवसात. आणि 28व्या दिवशी त्यांनी पन्हाळा किल्ला जिंकत घेतला होता. म्हणजे पहा ही जी झेप घेतली, म्हणजे एकूण शिवाजी महाराजांचा जर का आयुष्याचा विचार केला तर पुणे ते वाई एवढा परिसर जिंकायला शिवाजी महाराजांना आयुष्याची 15 वर्ष लागली. आणि वाई ते कोल्हापूर एवढा परिसर घ्यायला 15 दिवस लागले. काय झेप टाकलेली हे आपल्या लक्षामध्ये येतं. तर पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांना मुलूख मिळाला. दुसरी गोष्ट अफजल खान हारल्यामुळे संपत्ती, हत्ती, घोडे, बैल, उंट, त्याचप्रमाणे तलवारी, ढाली, भाले, बंदुका, अशी शस्त्रास्त्र, तोफा, युद्ध साहित्य, छावण्या, राहुट्या, तंबू प्रचंड प्रमाणात मिळालं. जे शिवाजी महाराजांकडे आधी फार कमी प्रमाणात होतं हे मिळालं. पण मला सगळ्यांच्या पेक्षा वाटतं ते म्हणजे आपल्या लोकांना मिळालेला आत्मविश्वास हा फार महत्वाचा आहे. तर तोपर्यंत थोडी लोक बिचकत होती की हा शिवाजी राजा म्हणतोय स्वतःचं राज्य निर्माण करायचं, पण जमणार आहे का, झेपणार आहे का, विजापूरची ताकद केवढी, मोगलांची ताकद केवढी. पण नंतरच्या काळामध्ये जमू शकतं. याच्यामध्ये दैवी यश आहे, हा पराक्रमी राजा आहे, आपण जाऊया याच्या पाठीमागं, हा जो आहे ना हा आत्मविश्वास फार महत्वाचा असतो. आणि तो शिवाजी महाराजांच्या लक्षात आल्यानंतर म्हणजे नंतरच्या काळात रुस्तुमे जवान चालून आला विजापूरवरनं. आता रुस्तुमे जवान आणि शिवाजी महाराज यांचं युद्ध कुठं झालं? मोकळ्या मैदानात. लक्षात घ्या, शिवाजी महाराज डोंगरामध्ये यशस्वी ठरले, मैदानात कसे ठरतील? पण शिवाजी महाराज लढले मोकळ्या मैदानात आणि रुस्तुमे जवानचा जबरदस्त पराभव केला. हे कसं काय झालं? त्याही वेळेला शिवाजी महाराजांची ताकद फार नव्हती, तर शिवाजी महाराजांच्या कडे होता वाढलेला आत्मविश्वास. आणि त्यामुळे आणि याच्या उलट रुस्तुमे जवान हा मनातच घाव भरलेला होता. तर शत्रूच्याकडे असलेली भीती आणि आपल्याकडे असलेला विश्वास याच्यामुळे शिवाजी महाराजांनी यश त्या ठिकाणी खेचून आणलं. आणि मग लोकांना शिवाजी महाराज दैवी पुरुषच वाटायला लागले. त्यावेळेच्या लोक श्रद्धावंत होते, त्यांना असं वाटायला लागलं की याच्या मागे गेलं तर यश मिळेल. हा जबरदस्त यश मिळालं. अफजल खानचा पराभव ही सामान्य गोष्ट नाहीये. आपल्याला माहितीये का की या अफजल खानानं एकेकाळी औरंगजेबाचा, औरंगजेब त्याला शहजादा म्हणजे राजपुत्र होता, पराभव केलेला होता. आता तुम्ही कल्पना करा, जो अफजल खान मोगलांच्या शहजाद्याचा पराभव करतो त्या अफजल खानचा हा शिवाजी पराभव करतो. त्यामुळे शिवाजी राजाची कीर्ती संपूर्ण हिंदुस्थानामध्ये दुमदुमायला लागली. हे नाव आता सामान्य राहिलं नाही, कुठल्या तरी बंडखोराचा मुलगा असं नाही, फार औरंगजेबाचं लक्षात की हा सामान्य नाही आहे, आपला पराभव करणाऱ्या अफजल खानाने मारलेलं आहे. तेव्हा शिवाजी महाराजचं हे फार मोठं यश हे त्यांनी खेचून आणलं होतं. आणि त्याच्यामुळे पुढचा काळ हा अत्यंत यशस्वी हा शिवाजी महाराजचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून मगाशी म्हणलं हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारा अशी घटना की म्हणजे अफजल खानचं युद्ध असं होतं, असं म्हणत त्यात चूक होणार नाही. आता तुम्ही एवढ्या सगळ्या आतापर्यंत आपली ही जी चर्चा झाली आणि सगळी माहिती तुम्ही दिली, अनेक गुण आपण शिवाजी महाराजांचे यामध्ये पाहिले. पण जर आपण एक सार या सगळ्या गोष्टीचं काढायचं झालं तर कोणती नेमकी वैशिष्ट्य शिवाजी महाराजांची ती अगदी आपल्याला दिसून येतात या सगळ्या प्रसंगामध्ये? या प्रसंगात खरं सांगायचं तर शिवाजी महाराजांचे सगळे गुण पाहायला मिळतात. म्हणजे हे युद्ध आज सुद्धा आत्ताच्या पिढीने शिकण्यासारखं आहे. हे खरं की आज आपल्याला रणांगणात लढायला जायचं नाही, पण अनेक गुण हे आज सुद्धा उपयोगी पडतील आहेत. आणि तुम्हाला सांगतो
अमेरिकेतल्या मिलिटरी ऑफिसर्सना भारताच्या इतिहासातल्या ज्या काही लढाया आजही शिकवल्या जातात त्याच्यामध्ये एक अफजल खानचं युद्ध आहे आणि त्या सगळ्या परिसराचं मॉडेल तयार केलेलं आहे आणि त्या मॉडेलच्या सहाय्यानं हे युद्ध आजही तिथे शिकलं जातं हे इतकं महत्वाचं आहे. कितीतरी गुण आहेत तुम्हाला, त्याचं शौर्य पराक्रम हे तर महत्वाचं आहे. पहिली गोष्ट, आता खान जर का छावणीमध्ये आला होता ना शामी येण्यामध्ये, तर शिवाजी महाराज असं काही म्हणू शकले असते 10 लोकांना, तुम्ही 10 जण इकडे या, जा आणि त्याला मारून टाका. असं नाही केलं, मी त्याला मारणार आहे. आणि ज्या वेळेला नेता स्वतः पराक्रम करतो, मृत्यूला घाबरत नाही, त्यामुळे त्यातनं बाजीप्रभू निर्माण होतात, त्यातनं मुरारबाजी निर्माण होतात, त्यातनं तानाजी निर्माण होतो. नेता हा स्वतः धाडसी असावा लागतो. तर शिवाजी महाराजांचं स्वतःचं धाडस हे याच्यामध्ये पाहायला मिळतं, शौर्य आणि पराक्रम पाहायला मिळतो. संघटन कौशल्य, जो मी मगाशी कान्होजी जेध्यांचा प्रसंग सांगितला, की आपल्या बाजूला माणसं आणायची आणि आपल्याला त्यांनी उपकार नाही करायचे, त्यांची ध्येयनिष्ठा जागी करायची. तुम्ही शिवाजी, शहाजी, भोसले या माणसावरती उपकार करण्यासाठी इथं यायचं नाही, तर स्वतःचं राज्य निर्माण करण्याची जी कल्पना आहे, हे श्रींचं राज्य आहे, हे माझं एकट्याचं नाही, ही कल्पना तुम्हाला पटली असेल तर ध्येयनिष्ठा म्हणून तुम्ही इथं या. आणि अशा प्रकारे ध्येयासाठी लोक एकत्र त्यांनी केली आणि एक मजबूत असं संघटन कौशल्य त्यांनी निर्माण केलं. वास्तविक पाहता कान्होजी का किंवा इतर कोणी काय अफजल खानकडे गेले असते तर पैसा, सत्ता, संपत्ती सगळं मिळालं असतं, पण त्यांनी तसं नाही केलं. कारण सत्ता, संपत्ती, पैशापेक्षा सुद्धा स्वतःचं राज्य निर्माण करणं हा ध्येयवाद शिवाजी महाराजांनी मोठा करून दाखवला होता, हेही महत्वाचं आहे. त्यांची दूरदृष्टी, त्यांचं रणनीती आपण जी मागाशी बघितली, कशा प्रकारे अफजल खानला निर्णय घ्यायला भाग पडणं. अजून एक महत्वाचं सांगतो, तसं तानाजी मालुसरे घरामध्ये मुलाचं लग्न असताना सुद्धा रणांगणात गेला. का बरं त्याला असं करावं वाटलं असेल? आपल्याला माहितीये, शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारलं ती तारीख आहे 10 नोव्हेंबर. 2 महिने आधी शिवाजी महाराजांच्या वैयक्तिक जीवनात काय घडलेलं आहे? 5 सप्टेंबर 1659ला शिवाजी महाराजांची प्रिय पत्नी संभाजी महाराजांची माता सईबाई साहेब यांचा राजगडवरती दुःखद मृत्यू झालेला आहे. कल्पना करा, ज्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्यांची प्रिय सखी असणारी, त्यांची सहधर्मचारिणी असणारी अशी पत्नी मरण पावलेली आहे, पण हा राजा घरात रडत बसत नाही, रणांगणावरती लढायला जातो. हे बाजीप्रभू आणि तानाजी मालुसरे सगळी मंडळी बघताय, वैयक्तिक सुखांपेक्षा राष्ट्र महत्वाचं. आज आपण म्हणतो ना राष्ट्र प्रथम, शिवाजी महाराज हे जगून दाखवत आहेत. दुसरं असं की मगाशी मी म्हणलं की ते विश्रांती घेत नाहीत अफजल खानला मारल्यानंतर, लगेच बाहेर पडतायत लढण्यासाठी, हे महत्वाचं आहे. रामदास स्वामींनी वर्णन केलेलं आहे, सकल सुखांचा करुणी त्याग म्हणून साधूजे जो योग, राज्य साधनाची लगबग कैसी असे. हा लगबग हा जो शब्द आहे, घाई करायची, मला प्रचंड काम करायचंय, आणि म्हणून जो वेग आहे, जी घाई आहे, ही प्रखर ध्येयनिष्ठा आहे, ही शिवाजी महाराजांची या युद्धामध्ये इथे पाहायला मिळते. तर तेही अत्यंत मनोज्ञ असं दर्शन या प्रसंगामध्ये हे आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या अनेक गुणांचा समुच्चय या एका युद्ध कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ते सगळं आपल्याला, आणि म्हणून नेता कसा असावा, तर स्वतःच्या व्यक्तिमत्वातनं त्यांनी लोकांसमोर आदर्श निर्माण केला पाहिजे. हे गुण आज सुद्धा नेतृत्वासाठी अत्यंत उपयोगी पडणार आहेत. आणि मग शिवाजी महाराजांनी जे प्रचंड वेगाने केलं काम, त्यामुळे काय झालं, विजापूरच्या मनामध्ये जी भीती निर्माण झाली, ती भीती फार भयंकर आहे. आणि म्हणून पुढच्या 10-15 वर्षात विजापूरचं राज्य म्हणजे आदिलशाही खिळखिळी झाली आणि त्याच्यावरती प्रभुत्व निर्माण करणं सहज शक्य झालं. तर शत्रूला दुबळं करायचं हे काम केलेलं आहे. जाता आता अजून एक सांगतो, शिवाजी महाराजांची अर्थनीती. आता याच्यामध्ये अर्थनीती काय पहा, शिवाजी महाराजांनी राज्यविस्तार कसा केलाय, तर सिंहगड पासून सह्याद्रीच्या डोंगरावरनं ते कोल्हापूरच्या पन्हाळ्यापर्यंत. आता कोणी म्हणेल का बरं, तर गनिमी काव्याच्या युद्धतंत्राला डोंगर, दर्या, जंगल उपयोगी पडतं म्हणून. हे बरोबर आहे, पण आर्थिकदृष्ट्या बघितलं तर त्या काळामध्ये कोकणातनं व्यापार चालायचा देशाशी, म्हणजे आपण जो घाटमाथा म्हणतो तिकडे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, हा सगळा व्यापार हा सह्याद्रीतल्या कुठल्या तरी घाटात व्हायचा. आणि या घाटामध्ये जी जकात मिळायची हे त्यावेळेच्या राज्यकर्त्यांच्या उत्पन्नाचं मोठं साधन होतं. आता कल्पना करा, जे या सगळ्या घाटावाटातले जे रस्ते होते, घाट होते, त्यातून जी जकात मिळत होती विजापूरला, शिवाजी महाराज सिंहगड ते पन्हाळा हा सगळा मुलूक आपल्या ताब्यात घेतात. त्याचा अर्थनीतीवर काय परिणाम झाला, इथून मिळणारी जकात आता मराठ्यांना मिळणार होती आणि मराठ्यांची आर्थिक ताकद वाढणार होती, आणि इथून मिळणारी जकात आता विजापूरच्या दरबारात जाणार नव्हती
आणि विजापूरचा दरबार आर्थिकदृष्ट्या दुबळा होणार होता. त्या शत्रूवरती रणांगणात जसा हल्ला करायचा असतो त्याचप्रमाणे शत्रूची तिजोरी कशी रिकामी होईल आणि तो आर्थिकदृष्ट्या कसा दुबळा होईल इकडे पण नेत्याची नजर असावी लागते. हे शिवाजी महाराजांचं दूरदृष्टी आपल्याला या युद्धातून आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून हे शिवाजी महाराजचं रणक्षेत्र जे आहे, हे जे अफजल खान वधाचं जे युद्ध आहे ते अतिशय आपल्याला अभ्यास करण्यासारखं आहे, यात काही शंकाच नाही. बरोबर. तुम्ही हा जो सगळा एकूण प्रसंग सांगितलात, म्हणजे एक सर्वसामान्य जे इतिहास वाचक असतात किंवा अशा काही मोजक्या प्रसंगांची ज्यांच्याकडे माहिती असते तर त्यांना अगदीच मोजकी त्रोटक माहिती जी आहे ती उपलब्ध असते, पण त्याची पार्श्वभूमी, त्याचे झालेले परिणाम आणि एकूण शिवाजी महाराजांचे हे सगळे गुण जे आहेत ते या निमित्ताने तुम्ही या प्रसंगाच्या माध्यमातून सांगितलेत. आणि त्यातून एक प्रकारे आम्ही जी चळवळ चालवली आहे हिंदवी स्वराज अभियानची, तर त्याला एक समर्पक असं किंवा उपयुक्त असं सगळी माहिती आम्हाला या मुलाखतीतून मिळाली. आणि हा एक महत्त्वाचा प्रसंग जो आहे तो तुम्ही एक प्रकारे उभा केलात. एक प्रकारे जसं तुम्ही म्हणाला नाट्य आहे तर तसं ते उभं झालं असं आपण म्हणू शकतो. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी या संदर्भात संवाद साधलात आणि हा सगळा प्रसंग समजावून सांगितलात. खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.